गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वंशी विभूषितकरान्नवनीतताभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। अगा विश्वैकधामा तुझा प्रसादू चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जय। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे कुंडली कवचाहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। तत्वविवेकाचा विस्तरशः जो आपला अभ्यास सुरू आहे त्यातले शेवटचे 5-6 श्लोक अजून त्या संबंधी आपला विचार करण्याचे बाकी आहे। पहिले तो विचार करू आणि नंतर मग आपण पुढे जाऊ। फार महत्त्वाचा विचार आहे त्यामध्ये, त्यामुळे सगळ्यांनी फार स्वस्थ चित्त बसणं आवश्यक आहे। कारण समाधीच लावायची आहे, विचार समाधीचा आहे। पहिले सविकल्प लागेल, नंतर निर्विकल्प लागेल आणि त्यातून बाहेर यावं लागेल। स्वामींनी त्या पहिल्याच अध्यायामध्ये एवढी मोठी दूरदृष्टी ठेवून संपूर्ण 15 अध्यायाचं काय त्यांचं ध्येय आहे नेमकं हे असं त्यामध्ये सांगून दिलेलं आहे। या ग्रंथाचं ही अपूर्वता म्हटलं तरी चालेल, खरोखरच आहे। आणि ही आपली म्हणजे आपल्यावर असलेली आपल्या सद्गुरूंची कृपा आहे। या त्याचा अभ्यास करण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे, खरोखरच आहे। श्रवण मनन निधिध्यासन आणि चित्ताची एकाग्रता साधने रूप जे निधिध्यासन आहे त्याचा आपण विचार केलेला आहे, अगोदरच्या याच्यामध्ये झालेला आहे। आता श्लोकाचा क्रमांक जर म्हटलं तर 58-59 दरम्यानात आपण काहीतरी तो विचार इथे संपवला होता अगोदरच्या प्रवचनामध्ये। आणि निधिध्यासनासंबंधी विचार इथे झालेला आहे। श्रवण आणि मनन जर व्यवस्थित झालं असेल, श्रवणाचा व्याख्या झाली आपली, वेदांताचा जो निर्णय आहे झालेला जीव ब्रह्म इतके हाच वेदांताचा एकमेव निर्णय आहे। काही वाक्य आपल्याला असं काय म्हणतात त्याला रोज लक्षातच ठेवणे आहे। ह्या निर्णयाचा निश्चित अर्थ जो आहे तो मला पटलेला आहे याची निश्चिती आपल्या अंतःकरणात करणे याला श्रवण म्हणतात। आणि अगोदर झाला आहे की नुसतं काही तुम्ही माझ्याशी काही बोलला म्हणून मी ते ध्वनी ऐकले हे श्रवण नाही, त्याला श्रवण नाही म्हणतो। वेदांताने जे निर्णय केले जीवाच्या हिताचे त्याच्या अर्थाची निश्चिती हे श्रवण। श्रवण केल्यावरही आपल्या अंतःकरणात मलदोष खूप असतात, आहेत ना मलदोष। मलदोष म्हणजे निषिद्ध कर्म करण्याची प्रवृत्ती होतात, आपल्याला खूप इच्छा होतात आणि त्यामुळे आपल्या अंतःकरणामध्ये एक लोड शेडिंग सुरू होऊन जाते। आपल्या परिचयाच्या भाषेत आपण थोडं समजून घेऊ जरा बरं आहे म्हणजे त्यामुळे लक्षात ते लोड शेडिंग सुरू झालं की काय आपल्याला पटत नाही हो काही गोष्टी। वाचून ऐकून जर पडलं नाही तर मग सांगितलंच आहे मनन करा, वारंवार त्याचं हे करा। मननानंतरची ही स्टेज आहे निधिध्यासन, त्याचा विचार झालेला आहे। आणि पुढे आता समाधीचा अभ्यास त्यांनी आपल्याला इथे सांगितलेला आहे। आणि समाधी ही 2 प्रकारची स्वामींनी यामध्ये आपल्याला त्याचा अभ्यास करण्यासाठी सांगितली आहे। एक आहे सविकल्प आणि दुसरी आहे निर्विकल्प समाधी। फरक त्यातला शब्दामध्येच म्हणजे शब्दाच्या याच्यातच आपल्याला लक्षात येतो। सविकल्प वृत्ती लीन करून, वृत्ती फक्त लीन करून
जी समाधी लागते, लीन होतात, त्या संपत नाही. त्याचं बीज कसंच आहे, फक्त झाड जमिनीपर्यंत छाटून टाकलेलं असं समजून मूळ तसंच आहे त्याचं. वृत्ती लीन करून जी समाधी लागते ती सविकल्प समाधी. आणि आता वृत्तीच नाही, वृत्तीच नाही, बस न रहे बास न बजे बास. वृत्तीरहित जी एक अवस्था आहे ती निर्विकल्प, ती निर्विकल्प समाधी. फार काळ टिकणारी नसते ती. का टिकत नाही फार काळ? प्रश्न असा आहे की एवढं समाधीचा अभ्यास करून. कारण फार महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आपण, हा देह जोपर्यंत आहे ना, याला शेष प्रारब्ध काहीतरी राहणारच आहे. तुम्ही समाधीचा अभ्यास करा, गुरुजवळ 24 तास जाऊन बसा, आणखी 24 तास नाही तर मंदिरात जाऊन बसा ना, कुठेही बसा, काही करा, याचा रोल जो आहे प्रारब्धाचा तो कधीही क्षणभरही बंद पडत नाही. आणि म्हणून त्यांनी आपला कार्यक्रम सुरू ठेवायचा असतो. काय? आपल्या शेष प्रारब्धात जे आपले भोगाचे वासन आहे ते निर्माण करणे. आणि म्हणून समाधी जरी लागली तरी त्या आपल्या मांडुटीवर येऊन बसतात ते कर्म, आणि आपले विधान जसे आणतात. आनंद भोगतो आपण तिथे, काही याच्यामध्ये वादच नाही तिथं. चंद्राचे चांदण्यात गेले तर आपल्याला त्या चांदण्याचा आनंद मिळतोच आहे, शीतलता वगैरे ते सगळं धर्म. पण विधान दशेमधून पुन्हा आपण इकडे आलो की पुन्हा आपलं जे आहे ते सुरू होऊन जाते इकडचं जे आहे. निर्विकल्प समाधी नेहमी करता जर राहिली तर माणूस देहावर येणारच नाही, वापस येणारच नाही तो. आणि म्हणून सर्वसाधारण स्वामींनी असं लिहिलेलं आहे की निर्विकल्प समाधी, ज्यांचं प्रारब्ध शेष आहे त्यांची, म्हणजे ती पुन्हा सविकल्पात जाऊन पुन्हा ते आपली विधान दशेमध्ये येतात आणि परत इकडे ते त्यांचे प्रारब्धानुसार जे कर्मभोग आहे त्या भोग भोगण्यासाठी त्यांचे कार्यक्रम सगळे सुरू होतात. अशी ही समाधीची त्यांनी आपल्याला म्हणजे व्याख्या करून सांगितलेली आहे. या समाधीमध्ये सविकल्पामध्ये खूप आनंद, अगदी सगळ्या प्रकारच्या वृत्ती लीन झाल्या. आता वृत्ती लीन झाल्यानंतर मग काय, वृत्तीमध्ये इच्छा, चिदाभास वगैरे हे सगळे कार्यक्रम बंद पडले, बिलकुल कार्यक्रमच बंद पडले, स्विच ऑफ सगळं. स्विच ऑफ झालेलं आहे सगळं. मग काय, थोडस एक आठवण देतो आपल्याला. वृत्ती ज्यावेळेस लीन करते त्यावेळेस काय होते, ते संधी अभ्यास ज्यावेळेस आपण केलेला होता प्रक्रियेमध्ये, त्यावेळेस आपण हे बघितलं की एक वृत्ती उठते, ती काहीतरी चिदाभासासहित आपला एखाद्या विषयापर्यंत जाते, वापस येते. त्याच्यानंतर दुसरी वृत्ती उठते, आहे ना, असं आपण अभ्यास केला आहे 3-4 दिवसापूर्वी. आता इथे काय वृत्ती उठण्याचे कार्यक्रम सुरू आहे, पण मध्ये जी गॅप आहे ती आपण त्या दिवशी बघितली होती की दोन वृत्तीमध्ये एक थोडं का होईना पण अंतर आहे. दोन वृत्ती म्हटल्यानंतर एक जरी दुसऱ्याला जोडून आली तरी ती गॅप आपल्याला लक्षात येते. पण आपल्या इथे वृत्तींचा वेगच इतका असतो की ते गॅप आपल्याला कळत नाही, त्याची जाणीव आपल्यापर्यंत येत नाही. रेल्वे स्टेशनवर गाडी थांबली असताना 2 डब्यामधून आपल्याला पलीकडचं दिसते की नाही. ती जर खूप फास्ट दुरांतो गाडी जर आपल्या समोरून गेली तर काहीच दिसत नाही, सारखं कंटिन्युटी. तसं एक उदाहरण डोळ्यासमोर ठेवल्यास काही हरकत नाही. पण ती गाडी कितीही जोरात जाऊ द्या, त्या 2 डब्यामध्ये गॅप असतेच असते, तिथे काही जात नाही. आणि मग त्या 2 वृत्तीमध्ये शेवटी ते अधिष्ठान जो आत्मा, तो आपल्या सच्चिद आनंदच्या वैभवाने आहेच तिथे, म्हणून तिथे आनंद जिरकून जातो आणि आपल्याला आनंदाची अनुभूती येते. मग अभ्यासाने ते जर आपण खूप वाढवली ती जी गॅप, आपल्याला आनंदाची अनुभूती कायम राहते. आता इथे ह्या वृत्तीच सगळ्या संपलेल्या आहे, म्हणून तो आत्मा अगदी वृत्ती इथे लीन झालेल्या आहे. संपलेल्या म्हणजे लीन झालेल्या आहे, कार्यक्रम त्यांचा बंद झालेला आहे. आणि म्हणून तो जो आत्मा जो आहे तो आपल्या वैभवाने तिथे प्रकट आहे. त्याचं वैभव, त्याच्याजवळ बघितलं विकायला 3च गोष्टी आहे. आपण सच्चिद आनंद हे 3च गोष्टी त्याला देण्यासाठी म्हणजे आहेत, आपण त्या स्वीकारतो. आणि म्हणून खूप ऋषीमुनी सविकल्प का होईना पण त्या समाधीमध्ये खूप रमतात, ते बिलकुल रमतात. काही काळ निर्विकल्पात जाऊन पुन्हा मग ते प्रारब्ध शेष भोगण्यासाठी वापस येतात. आता हे वृत्ती जरी लीन होऊन पडल्या ना, ते संस्कार तसेच असतात, बिलकुल वृत्ती तशीच्या तसे असतात.
ती ही विकल्प समाधीचा वेळ कितीही दीर्घ असू द्या. एक उदाहरण दिलेलं आहे आपल्या शास्त्रामध्ये. एक ऋषी होते, त्यांना हा समाधीचा अभ्यास होता. त्यांच्याकडे त्यांचा शिष्य आला एक दिवस आणि काय की काहीतरी मला वाटते त्यांची ते द्रव्याची देवाणघेवाण झाली, क्रय विक्रय झाला होता तिथे. काहीतरी त्यांनी आपल्या शिष्याला पैसे दिले. तो शिष्य म्हणे मी तुम्हाला आणून देईल. हे असे त्यांचे संवाद झाले. ते निघून गेले आणि हे आपल्या समाधीत गेले. बराच दीर्घकाळ गेले समाधीमध्ये. समाधीतून बाहेर आल्यावर तो शिष्य दिसल्यावर आणि माझी पैसे कुठे आहे. इथे मुद्दा लक्षात ठेवायचा की नुसते लीन झालेले आहेत, ते संपलेले नाही आहेत. आणि या दोन समाधीमध्ये हा मोठा फरक आहे. आणि इथे जो आनंद आहे तो आनंद जो भोगला जातो तो श्रुतीने वर्णन केला आहे. सोमृतो अमृतो भवती अशी श्रुती आहे. आणि हा आनंद त्या मृतो म्हणजे हा मर्त्य जो आहे, हा जीव मर्त्य आहे. आणि हा तिथे अमृताच्या रसाचा अनुभव तिथे घेतो. रसो वैसा, तो रसरूपच आहे. रस म्हणतात त्याला. शांत असते सगळं, प्रशांतो वैसा रसम लब्ध्वा आनंदी भवती. हे सगळे जे सूत्र आहे आणि हे आपल्याला त्या समाधी अवस्थेमध्ये जीव भोगत असलेल्या आनंदाचं वर्णन आपल्यासाठी सांगतात आहे. असं आहे सविकल्प आणि निर्विकल्प समाधी जी आहे. तर या समाधीचं जे फल आहे हे फार छान इथे याच्यामध्ये स्वामींनी दिलेलं आहे बिलकुल. आणि समाधीमध्ये जे फल मिळते ते जीवाने अनंत जन्म आपण केलेली जी पाप पुण्यात्मक जी काही कर्मे असतील ती कर्मे अगदी दग्ध होऊन जातात समाधीच्या याच्यामध्ये. कारण आपण आत्मस्वरूपाशी ज्यावेळेस एक होतो ना, आत्मस्वरूपाशी एक झाल्याबरोबर आत्म्यामध्ये अज्ञान नावाची गोष्टच नाही आहे. आत्म्याला अज्ञान नाहीच आहे. तो सच्चित आनंद रूप आहे. आणि तिथे अज्ञान जे आहे ते अधिकात टिकू शकत नाही. म्हणून अज्ञानाची दूर सारण्याची प्रक्रिया सविकल्प समाधीतच सुरू झालेली असते. आणि म्हणून त्याचं हळूहळू हे काय की ह्या आत्मस्वरूपाच्या दर्शनामुळे लक्षात ठेवायचं काय ते प्रसन्न वदनम ध्यायेत सर्व विघ्नोपशांते. भगवान विष्णूचं प्रसन्न वदनाचं नुसतं ध्यान जरी केलं तर विघ्नाची शांती सांगितलेली आहे बिलकुल. म्हणून आत्म्याचं दर्शन झालं ना तर आपल्या पापाची होळीच आहे समजा तिथे बिलकुल. आणि म्हणून आपल्या संचिताची जे काही पाप पुण्यात्मक जे काही असेल भाग सुखदुःख करू तो सगळा तिथे संपलेला असतो. आणि ह्याचं प्रारब्ध शेष जेवढा आहे तेवढं भोगण्यासाठी तो वित्तांतशीतून बाहेर येतो. पुन्हा काही काळ तो निर्विकल्प याच्यात जाऊ शकतो. काही नियम नाही त्यांच्यासाठी. एकदा ज्ञान झाल्यानंतर ज्ञानी माणसांनी कसं करावं काय करावं शास्त्र त्यांच्यासाठी विधी आणि निषेधात्मक असं काही कोड ऑफ कंडक्ट ज्याला म्हणतो तसं काही ते सांगत नाही अजिबात. आणि म्हणून ते ज्ञानी पुरुषांनी त्या समाधीतून बाहेर आल्यानंतर व्यवहारात त्यांनी कसं वागायचं वगैरे असं काही सांगितलं नाही. याचा अर्थ ज्ञानी पुरुष स्वैर वागतो असंही नाही आहे. लक्षात ठेवायचं. अशा शंका येऊ शकतात आलेल्याच इथे. याची आपल्याला एवढी आपण प्रत्येक श्लोकाप्रमाणे जात नाही आहे. ज्ञानी माणूस ज्याला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जर त्यांनी ध्यान नाही लावलं आणि समाधीचा अभ्यास नाही केला तर तो स्वैर होऊ शकतो अशी कोणी शंका घेतलेल्या आहे. त्यावर स्वामींनी उत्तर दिलेलं आहे की एकदा का समाधी झाल्यानंतर आत्म्याचं दर्शन झालं तर तो काय स्वैर होईल हो. जीवनभर ज्यांनी सगळं हे इकडे सगळं विहित कर्माचं आचरण केलेलं आहे. चित्त शुद्ध करण्यासाठी साधन चतुष्टयुक्त संपन्न झालेला आहे. ह्या संस्काराच्या चॅनलमधून गेलेला तो स्वैराचारी होईलच कशाला. आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची तत्वज्ञानाच्या दृष्टीने गोष्ट की त्याला इच्छा कशाच्या होती. त्याचा अहंकार जिथे गळून पडला. यस्य नाहंकृतम भाव बुद्धी यस्य न लिप्यते. नाही त्याची बुद्धी त्याच्यात जातच नाही कुठे. त्याची कुठलीही कृती अहंकाराची नसल्यामुळे त्याला कुठलंच कर्म त्याने जे केलेलं बाधत नाही. पण आपण प्रापंचिक लोक जेव्हा त्याच्याकडे पाहतो तो खाताना दिसतो, पिताना दिसतो, आपल्याशी बोलताना दिसतो, सगळंच दिसते. त्याला हे झाडच दिसते. त्याला काही ते वेगळं असं काही दिसते असा काहीही प्रकार नाही आहे. पण
आपण जशी कर्मी करतो अहंकृतीने, तसं त्याचं एकही कर्म होत नाही, एकही कर्म त्याचं अहंकृतीने होत नाही. झालं अहंकृतीने कर्म नाही झालं तर काय, अर्जुनाला सांगितलंच आहे, मार सगळे, काही चिंता करू नको. अथवापि सईमान लोकांना न हंती न निबद्धते, तू मारणारही ठरणार नाहीस आणि बंधनातही जाणारं ठरणार नाहीस. मुद्दा लक्षात ठेवूया आपण. अशा प्रकारे समाधीचं त्यांनी फल हे केलेलं आहे. शेष प्रारब्ध कर्मी त्याला वित्तांतशेत आणतात आणि त्यांनी जन्मजन्मांतरी संपादलेली जे काही पाप पुण्यात्मक कर्मे जी आहे ते सगळे काय होते, ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात, होळी होऊन जाते त्याची. मी होळी शब्द साठी वापरला, आपण दरवर्षी होळी पाहतो, त्यामुळे ते आपल्या लक्षात येते, जळूनच जातात ती सगळी कर्मे. पण ही संचित कर्मे जाते. थोडंसं बारकावा इथे लक्षात ठेवायचं आपण. संचितातलं जाते, प्रारब्धातलं जसंच तसं. प्रारब्ध कर्मे म्हणजे एकदा तो बाण निघालेला आहे ना धनुष्य, त्याला तसं समजायचं, तो तिथे टार्गेटला हिट करणारच आहे केव्हा ना केव्हा. त्याला तर पुन्हा वापस धनुष्यावर नाही बोलवत आहे. बाण एकदा निघाला की प्रारब्ध कर्मे असं आहे, परमेश्वराची जी एकंदरीत रचना जी आहे त्याच्यातून हा आपल्या कर्मफलभोगाचा बाण निघाला आहे. ज्ञान झालं किंवा ज्ञान नाही झालं याच्याशी त्या कर्मांना काही घेणं देणे नाही. त्यांनी ईश्वरी नियमाने ते बद्ध आहेत आणि ते आपल्याला त्यामुळे फलं देणारच म्हणून. आणि आपलं फार मोठं भाग्य आहे, खरं सांगतो. ज्ञान झाल्यानंतर या ज्ञानी लोकांचं काही कर्म शेष राहते, हे खरोखर आपल्यासाठी मोठं भाग्याचं लक्षण आहे. आपण म्हणाल कसं आहे, ती जर जाऊन बसली असते निर्विकल्प समाधीमध्ये, कोणी सांगितलं असतं आत्मा कसा आहे, कोण आहे तिथे सांगणार आपल्याला. आत्म्याचं स्वरूपाची आपल्याला कल्पना सुद्धा कोणी दिली नसते. खूप परमेश्वरी योजना विचारपूर्वक झालेली आहे. ती सृष्टीचं अवलोकन जर आपण नीट केलं ना तर आपल्याला फक्त हा रचयिता जो कोणी असेल त्याच्यासमोर 8ही अंगाने दंडवत घालण्याशिवाय दुसरा आपल्या जो काहीच परवाट पाहिजे आणि मोठा हो हे आहे. प्रत्येक जीवाच्या हिताचं खूप जपणूक केलेली आहे. मानव देहात आला ना तुला मोक्ष मिळणारच. मोक्षाचे सगळे अधिकारी करून दिलेले आहेत. ज्ञानाची भलाई नाही केली ती गोष्ट वेगळी आहे, कारण ज्ञान प्राप्त करण्यासाठी विद्येच्या द्वारा ते प्राप्त करून घ्यावं लागते आणि विद्या शिकावी लागते. विद्या ही शिकावी लागते आणि म्हणून समाधीचं हे सगळं शिकून घ्यावं लागतं. मोक्षाचे अधिकारी सगळे आहे. अगदी रोज जो डोक्यावर टोपले घेऊन मजुरी करतो तो सुद्धा मोक्षाचे अधिकारी. ईश्वराला काही हे लागलं का काही, मला सांगा तुम्ही, की त्यांनी त्याला मानव देहात पाठवलं, काहीतरी तर त्याचं अगदी पूर्वनियोजित उद्देश असला पाहिजे ना. त्यांनीच घोषित केलं आहे की जे जे मानव देहधारी आहे हे मोक्षाचे अधिकारी. आणि आता त्याची जबाबदारी झाली की हा डोक्यावर ओझं वाहणारच आहे, एवढी याची बुद्धी हे आहे, तर त्याच्यासाठी मला मार्ग त्यांनीच करून ठेवून दिलेले आहे. आता करणे न करणे हे त्या बिचाऱ्या जीवाच्या हातात आहे, ते सोडून द्या प्रत्येकाला. ते कर्तृतंत्र झालं. ते कर्तृतंत्राचा भाग आहे. इच्छा होणे न करणे त्याचंही प्रारब्ध थोडंफार काम करते, पण हा त्याच्यातला मुद्दा आहे की मानव देहधारी जे आहेत ते सर्व मोक्षाचे अधिकारी आहेत. ज्ञान त्यांना प्राप्त करून घेण्याचे ते निश्चित हे आहे, पण ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी त्यांना विद्या शिकावी लागेल. हे सगळं जे आहे ज्ञानाचं अगोदरचं इन्फ्रास्ट्रक्चर त्याला म्हणूया आपण, त्याची सुद्धा व्यवस्था भगवंतांनी करून ठेवलेली आहे. हो, गुरु संस्था कशाला उभी केली ना त्यांनी. खूप विलक्षण आहे. बिलकुल हे मुद्दा सुरू आहे आपला की समाधीच्या 2 प्रकारच्या आहेत, सविकल्प आणि निर्विकल्प. ह्या समाधीच्या याच्यामध्ये समाधीमध्ये आपले जन्मजन्मांतरीचे सगळे कर्म भस्मसात होतात आणि सगळे कर्म चाले जातात. श्रुती सुद्धा सांगते, इथं आपण स्मृती पाहिली, क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे, विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया, क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. त्या परावाराला एकदा पहाच. क्षीयन्ते चास्य कर्माणि, त्याचे सगळे कर्म क्षीण होऊन जातात. हृदयग्रंथी एकदम हे होऊन जातात. हृदयग्रंथी चितजड ग्रंथी आहे, आपल्याला माहित आहे. देहाला मी म्हटलं गाठ पडली एकदाची बस,
मुद्दा वेगळा आहे, तो नंतर केव्हा तरी आपल्या वाचण्यात येईल असतो. या तत्वविवेकाचे आता शेवटचे अगदी 63 ते 65 क्रमांकाच्या श्लोकाच्या गटाचा आपल्याला इथे विचार करायचा शेवटच आहे बिलकुल अगदी. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं अध्यात्म विद्याच्या अभ्यासाने साधकाला 2 प्रकारच्या ज्ञानाच्या स्तराचा लाभ होतो. ज्ञानाचे स्तरच मुळात 2 प्रकारचे सांगितलेले आहे. आणि इथे ज्ञान शब्द जो आहे तो महावाक्यजन्य ज्ञान आहे. फक्त बस ज्ञान शब्द जो आहे तो महावाक्यजन्य ज्ञान आहे, लक्षात ठेवायचं. खूप बारकावे आहे. तत्व विवेक कशाला सगळ्यात पूर्ण पंचदशीमध्ये प्रचंड बारकावे आहे. सगळेचे सगळे बारकावे उद्धृत करणं अजिबात शक्य नाही या थोड्या उपलब्ध वेळामध्ये. जे आवश्यक जेवढ्या तेवढ्या आपण आता घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून तेवढं आपण लक्षात ठेवायचं की अध्यात्म विद्याचे जे 2 स्तर आहे ते 2 स्तराचा आपण थोडासा इथे विचार करूया. आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 2 स्तर कोणते आहे. एक आहे परोक्ष ज्ञान आणि दुसरा आहे अपरोक्ष ज्ञान. बस एवढेच हे आहे. हे 2 स्तर आपल्याला जे इथे सांगितलेले आहे ते परोक्ष ज्ञानरूप आणि अपरोक्ष ज्ञानरूप. महावाक्याचं गुरुमुखातनं जे आपण श्रवण करतो ते श्रवण केल्यानंतर शिष्याच्या अंतःकरणात त्याची अर्थाची एक काहीतरी त्याला अर्थ कळतो, पण तो शब्दांनीच कळलेला असतो. शब्दांनी जे जे आपल्याला कळतं, शब्दांनी कळलेलं बरं का, ते त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. शब्दांनी झालेलं ज्ञान, अनुभूती अजून आलेली नाही. शब्दांनी झालेलं जे ज्ञान आहे ते परोक्ष ज्ञान. आणि ते शब्दांनी झालेलं जे ज्ञान आहे त्या शब्दाच्या ज्ञानाचा अर्थाचा अंतःकरणात जेव्हा प्रत्यक्ष अनुभव येतो त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. हा त्याच्यात दोघांच्यातला फरक आहे विशेष. अपरोक्ष ज्ञान म्हणजे तरी काय, परोक्ष ज्ञान जे झालेलं आहे, जे शब्दांनी कळलेलं आहे, ते शब्दांनी कळलेलं ज्ञान सद्गुरूचं देतात ते महावाक्यजन्य ज्ञानाचं आहे. पुन्हा इथे लक्षात ठेवूया, आपली गफलत व्हायला नको. महावाक्यजन्य ज्ञान म्हणजे काय, ते तू आहेस, अहम ब्रह्मास्मी हा अनुभव पुढचा आहे, पण ते तू आहेस. मुख्य उपदेश वाक्य महावाक्याचा संदर्भामध्ये सांगितलं जाते. सद्गुरूंनी हे एकदा कानात आपल्या म्हटलं की आपल्याला परोक्ष रूपाने ते तू आहेस हे शब्द कळतात. तेवढी जर आपले प्रारब्ध खूप बलवान असेल ना आणि हे असेल तर तो हे ऐकता क्षणीच त्याची समाधी लागते. काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊनी उठी कौनू एकच. माऊलींनी त्याचं वर्णन खूप सुंदर केलेलं आहे. सद्गुरूंनी म्हणायची तर काना वचनाची भेटी की ते तू आहेस, सरिसाची पै किरीटी, बस ताबडतोब अगदी वस्तू होऊनी उठी, तो ब्रह्मच होऊन उठतो. वस्तू म्हणजे ब्रह्मच होऊन उठतो तो. कौनू एक जो, तो पण एखादाच कोणीतरी, तो फार नाही आहे बरं. मनुष्याना सहस्री शोध कश्चित सिद्ध, सगळे नाही. मग बाकीच्यांना का होत नाही, थोडंसं आहे, साफसफाई बाकी आहे अजून थोडीशी. तसंच आहे अगदी काही त्याच्यामध्ये फरक नाही. मग करा, सद्गुरूच्या चरणाशी बसून करा ना. थोडीशी काहीतरी बाकी राहिलेली आहे सेवा, ती करायची. सद्गुरूच्या चरणाशी बसून ती सेवा करायची. आणि सद्गुरूला ज्या दिवशी वाटेल ना खरं नाही आता झालं याचं, पूर्ण होत आलं. खूप बारीक मुद्दा आणि महत्वाचा मुद्दा आहे शास्त्रामधला. सद्गुरूच्या मनात हा विचार ज्या दिवशी येईल की नाही ह्या शिष्याने खूप सेवा केलेली आहे आणि आता याला हे ज्ञान होण्यास हा योग्य झालेला आहे, संपलं अगदी, वेळ आपली आली असं समजून जायचं. मग तो शिष्य कुठेही असो, आश्रमात असो, त्यांच्याजवळ जंगलात असो, कुठेही असो, आचार्यांचा एक शिष्य त्यांचे कपडे नदीत धुत होता तिथे, आणि तिथे त्याला आत्मज्ञान झालेलं आहे. उदाहरण दिलेलं आहे, त्याचा तपशील आता काही आपण जास्त जाऊ नये. मी एवढाच मुद्दा सांगतो. सद्गुरूंनी अंतःकरणात हा विचार आणणे की नाही हा शिष्य आता पूर्ण पक्व झालेला आहे, याला अनुग्रह म्हणतात बरं का. हा अनुग्रह आहे, याला अनुग्रह, ही सद्गुरु कृपा आहे. आणि मग ते त्यांनी विचार करता क्षणीच तो आपला समाधीत चालला जातो. हे अपरोक्ष ज्ञान आहे. आणि मग सद्गुरूंनी ते तू आहेस हे म्हटलं ना, त्याचा अनुभव इथे आता हृदयामध्ये प्रत्यक्ष आलेला असेल. त्याच्या अर्थाच्या अनुभवाचं रोहण अंतःकरणात होते. अर्थारोहण
अंतःकरणामध्ये होते. आणि हा जीव जे अनादि जन्मापासून जे अज्ञानाच्या कचाट्यात मी सापडलेला जो आहे ते सगळं भंग होऊन जाते. त्याचं ताबडतोब तस्मिन दृष्टे परावरेक्षीयन ते चास्य कर्म सगळं 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 एकदमच समाप्त. विद्यते हृदय ग्रंथी तुटून जाते ते चित जड ग्रंथी. सगळा जडवर्ग जो आहे तो नाहीसा होऊन सगळीकडे चैतन्यमय वातावरण अनुभवती त्याला येते समाधी म्हणते. ही गुरुकृपा याला अनुग्रह म्हणायचं. आपल्या कानात गुरु काहीतरी मंत्र देतात, सद्गुरू जे असतात ते बरोबर आहे, ते पद्धतच आहे. ज्ञान गुरुपद निष्ठच आहे आणि ते आपल्या कानात देतात. परंतु इकडे आपले पूर्ण आता जे शब्द म्हटला ते त्याचं झालेलं नाही अजून पूर्ण. तोपर्यंत मग आपण सद्गुरूची सेवा हा उल्लेख 2 क्रमांकाच्या श्लोकात दिलेला आहे. तो आपण सकाळीच म्हटला अगदी. काय ते द्वंद्व दुसरा नंबरचा श्लोक त्याच्यामध्ये त्यांनी तो उल्लेख करून दिलेला आहे. त्याचा अर्थ बघूया आपण पंचदशीच्या 2 नंबरच्या श्लोकामध्ये. सद्गुरूची सेवा करून ज्याचं चित्त निर्मल झालेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. सेवा निर्मल चेतसाम हे असं ज्याचं चित्त झालेलं आहे ना, तो कसा आहे, तत्वबोधाय काय सुखाय सुखाय तत्वबोधाय सुखबोधाय तत्वस्य विवेकोयम विधीयते. सुखबोधाय तत्वस्य विवेकोयम विधीयते. हा संपूर्ण हा त्याच्यासाठीच केलेला आहे. आपली फक्त ते चित्तशुद्धीची पूर्वतयारी होण्याचीच फक्त वेळ आहे, फक्त बाकी काहीच नाही आहे. मुद्दा लक्षात ठेवूया. असा हा सविकल्प आणि निर्विकल्प समाधीचा हे अभ्यास करून आपल्याला सद्गुरू आत्मसाक्षात्काराची पातळी म्हणजे अपरोक्ष ज्ञानापर्यंत ते त्याचा आपल्याला अनुभव आणून देतात. जीवाची अविद्या उपाधी भंग पावते आणि झालं मग येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना हे रजारे चिरापुढे काय पुन्हा राहतच नाही, शिल्लकच नाही राहत. असा हा फार अत्यंत आपल्या जीवनाचं सगळं तत्वज्ञान सांगणारा आणि आपल्या जीवनाचं ध्येय सांगणारा हा तत्वविवेक आहे. त्याचे शेवटचे 2 श्लोक फार महत्त्वाचे आहेत. अपरोक्षात्म विज्ञानम शाब्द्यम देशिकपूर्वकम संसार कारणाज्ञान तमसश्चंड भास्कर. तिथे हाच आपण जो आता विचार केला तेच इथे या संस्कृत श्लोकामध्ये सांगितलेलं आहे त्यांनी की अपरोक्षात्म विज्ञानम, पण ते कसं शाब्दम देशिकपूर्वकम, ते शब्द गुरुमुखातून आलेले पाहिजे. अपरोक्ष ज्ञान होते तिथे आणि हे शब्द गुरुमुखातून आलेले पाहिजे. गुरुमुखातून आलेल्या शब्दालाच किंमत आहे फक्त. हे मंत्र जे असतात, मंत्र काही सर्वसाधारण मंत्र कोणी जप केले तर चालतात. श्रीराम जय राम जय जय राम, ओम नमः शिवाय वगैरे इतर जे सगळे मंत्र आहे ते सर्वसाधारण कोणी. पण हेच मंत्र जर आपल्याला आपल्या सद्गुरूंच्या मुखातून कळले ना तर त्याचं एक वेगळं वजन निर्माण, त्याचं वेगळंच हे आहे. आणि हे शब्द त्यांनी संजीवन होते त्या मंत्राचं संजीवन म्हणजे ते जिवंत होता. थोडक्यात सद्गुरूचं स्वतःचं सामर्थ्य इतकं आहे की त्यांच्या मुखातून कोणताही शब्द आला ना तर खरं म्हणजे तो वेदतुल्यच असतो. त्यांचे विसाट शब्द सुखय म्हणू इथे वेद हे जे म्हटलं आहे माऊलींनी ते तसंच आहे. सदेह सच्चिदानंद का नुहावे ते देहानीच सच्चिदानंद आहे. मग त्यांच्या ज्यातून मुखातून बाहेर पडलेले सगळे वेदतुल्यच आपल्याला समजायला पाहिजे. आणि हे गुरुमुखातून आलेले जे मंत्र आहेत ते त्वरित फलदायी होणारे आहेत. आपल्या तुमच्या नामच्या याला काही किंमत नाही. श्रीराम जय राम जय जय राम आपण कितीदा ऐकतो, सगळ्यांच्या मुखातनं ऐकतो, पण तुमच्या नामच्या मुखातनं ऐकलेल्याने आपल्याला मोक्ष मिळत नाही. गुरुमुखातल्या शब्दाला जे काही आहे त्या मंत्राला संजीवन करून देतात, ते जिवंत करून. आणि मग त्याचा जर आपण जप केला त्या सांप्रदायिक नियमाप्रमाणे तर त्याची फलश्रुती मिळते. अधिकारी व्यक्तीच्या मुखातून आलेल्या शब्दांना किंमत असते. एक दृष्टांत पाहून पुढे जाऊ आपण, म्हणजे लक्षात येईल आपल्याला त्याचं काय किंमत आहे. जेलर असतात ना, जेलमध्ये जेलचे मुख्य जे आहेत त्यांचे तिथे आपण जाऊन बाहेरून म्हटलं हे दार उघडा
किंवा तो समोरचा शिपाई आहे की नाही, त्याला म्हटलं हे दार उघड, ऐकेल का तो आपलं ऐकणार नाही, उघडणार नाही. जास्त गडबड केली तर तो पोलिसांना बोलून आपल्यालाच हे करून घे. हे दार उघडा या माझ्या शब्दाला तो जो तुला पहारेकरी आहे शून्य किंमत आहे. पण दार उघडा हे शब्द त्या जेलरने म्हटले तर तो पळत पळत येतो, सगळे कुलूप फाडतो आणि उघडून देतो. तेच शब्द, तोच माणूस, काही फरक नाही आहे. तेच शब्द मी उच्चारले, परिणाम शून्य. तेच शब्द जेलरने म्हटले, आवडतो दारू. तोच मंत्र मी सांगितला, काही त्याचा फरक पडत नाही आपल्या याच्यावर. तेच शब्द तेच मंत्र गुरुनी सांगितले, फलदायी होतात, जे दार उघडले जाते. आपण ज्या संसार रूपी जेलमध्ये बंद आहोत तिथून बाहेर येतो, असा आपण अर्थ इथे लावून घेते. मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, गुरुमुखातून जे आलेलं आहे तेच गुरुमुखातून आपल्या हिताचं आहे. तेच आपल्याला अंतिमतः सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त करून देणार आहे. अशा रीतीने इत्थम तत्वविवेकम विधाय विधिवन मनस समाधाय विगलित संस्कृती बंधः प्राप्नोति परम पदम नरो न चिरात. शेवटचा श्लोक आहे हा, स्वामींनी सांगितलेला आहे. अशा रीतीने हा जो तत्वविवेक आहे, त्या तत्वविवेकामध्ये विधिवन मनस समाधाय, अत्यंत विधिवत शास्त्र शुद्ध पद्धतीने याचं सांगितलं त्याप्रमाणे चिंतन करायचं, मनन करायचं. आणि मग काय, त्याला काही नरो न चिरात प्राप्नोति परमम पदम नरो न अचिरात, काय ताबडतोबच त्याला त्या ब्रह्मवस्तूचा तिथे लाभ होतो. एवढं त्यांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे. म्हणजे अज्ञान जे आपलं अनादीचं आहे त्याचा भंग पूर्ण होऊन जातो आणि हा जीव कायमचा मुक्त होतो. हे तत्वविवेकाचं खूप मोठं फलित आहे. या तत्वविवेकामध्ये हे जे याचं एवढं कारण आहे सांगण्याचं, कारण ह्या तत्वविवेकामध्ये जे मुद्दे आलेले आहेत तेच मुद्दे विस्तार रूपाने पुढच्या 14 अध्यायामध्ये आपल्याला आलेले दिसतात, तपशीलवार आलेले दिसतात तेच. आणि म्हणून हा आपल्याला तत्वविवेक इथे स्वामींनी पहिल्या दिवशी सांगितलेला आहे. कोणताही याचे षडलिंग नेहमी बघायचे असतात. कुठलाही शास्त्रीय ग्रंथ असतो ना, त्याचे षडलिंग आहे. आणि हे सगळे ज्यांनी या पंचदशीवर भाष्य केलं, बापट शास्त्री, जो गोवा, त्यांनी याचे षडलिंग आपल्या अभ्यासासाठी काढून ठेवलेले आहे. त्याचा आपण उल्लेख पाहू आणि नंतर मग पुढे जाऊ. 6 लिंगे आहेत ते उपक्रम, उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, फल, अर्थवाद आणि उपपत्ती, हे 6 लिंग असतात. हे षडलिंगे आहे. या षडलिंगांनी तत्वाचे निश्चय आहेत की नाही हे सिद्ध होते. वेदांताचा जो निश्चय आहे जीव ब्रह्म ऐक्य, हा ग्रंथामध्ये कशा रीतीने आलेला आहे या याच्यावरून तपासता येतात ते बिंदू. आता उपक्रम आणि उपसंहार हे जे आहे ते तत्पादांबू या श्लोकामधून, 2 क्रमांकाच्या श्लोकामधून सुरू झालेलं आहे. त्यामुळे अधिकारी तिथे कोण आहे, सकाळी बघितलं आपण, तिथे अधिकारी आपल्याला सांगितलेला आहे. काय, सेवा निर्मळ चेतसाम, सद्गुरूच्या चरणकमलाची सेवा करून ज्यांनी आपलं चित्त शुद्ध करून घेतलं त्याला हा तत्वविवेक म्हणजे तत्वाची प्राप्ती होते. आणि शेवटच्या याच्यात इत्तम तत्वविवेकमध्ये सांगूनच दिलं शेवटी त्यांनी, त्याला कशाची प्राप्ती होते, परमम पदम न चिरात, म्हणजे ताबडतोब त्याला या परमपदाची म्हणजे परब्रह्माची आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. म्हणून उपक्रम आणि उपसंहार शास्त्राचा नियम आहे. जो उपक्रम असतो तो उपसंहारामध्ये त्याचा उल्लेख यायलाच पाहिजे. जे आपण प्रतिज्ञा केलेली आहे ती प्रतिज्ञा पूर्ण केली असं शेवटी सांगायलाच पाहिजे. आणि इथे हे उपक्रम उपसंहार याच्यामध्ये आपल्याला इथे आलेले दिसतात. दुसरा अभ्यास आहे. कुठलाही ग्रंथ जो आहे त्याच्यामध्ये अभ्यास हा झालेलाच असला पाहिजे. म्हणजे त्यात जे तत्व झालेलं आहे त्यांचे तत्व सांगितलेलं आहे त्याचा अभ्यास आपण केलेला पाहिजे. म्हणून इथे अभ्यास कसा करून घेतला त्यांनी, 3 श्लोक अभ्यासाचे यांनी इथे उद्धृत केलेले आहे. जिथे जीवाचा उल्लेख स्पष्ट केलेला आहे आणि त्यांनी अभ्यास करावा असा आदेश याच्यामध्ये आला आहे. भानेन विषयास्पृहा, पूर्ण श्लोक म्हणत नाही आता, पूर्वते कर्म भोगाय आणि नैव निवृत्ती, हे जे 3 श्लोक याच्यात आलेले आहे. इथे जीवाचा उल्लेख आलेला आहे. हे अभ्यास नावाचं लिंग इथे सिद्ध झालेलं आहे. अपूर्वता, कुठल्याही ग्रंथामध्ये जर कुठलाही एखादा मुद्दा असेल तर तो पूर्वीच्या ग्रंथात आलेला नसावा, तो अपूर्व असावा, असा एक संकेत आहे बिलकुल. अशी अपूर्वता ध्याने परित्यज्य, 55 क्रमांकाचा हा श्लोक आहे. याच्यामध्ये ही अपूर्वता वर्णन करण्यात आलेली आहे.
फल म्हणजे अभ्यासाच्या एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करून काहीतरी फल मिळालंच पाहिजे म्हणून फल दिले. अमुना वासना जालम, ते अमुना वासना जालम जे आहे, जाले जे आहे ना, ते त्याच्यामध्ये ह्या समाधीच्या अभ्यासाने आत्ताच आपण बघितलं अनंत जन्माचे आपले पाप पुण्यात्मक कर्म भस्म होतात आणि त्याला ताबडतोब मोक्षाची प्राप्ती होते. हे फल त्याच्यामध्ये सांगितले आहे. अर्थवाद जे विषय असतो ना, त्याची स्तुती करणारी काही वचनं जे आहेत त्याला अर्थवाद म्हणतात, स्तुतीपर असलेली. ते अनादाविह संसारे या श्लोकामध्ये 59 क्रमांकाचा श्लोक आहे हा, याच्यामध्ये आलेला आहे. आणि नुसतंच तत्वाचं प्रतिपादन केलेलं नसते कुठल्याही ग्रंथामध्ये, थोड्याशा युक्ती, कोणाचे अनुभव, शास्त्राचे वचन, उपनिषदाचे वचन काय कोणी सांगितले असतील ते जे आहे त्याचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये आलेला असतो. आणि तसा उल्लेख उपपत्ती या लिंगाचा जो आहे तो अनेन विलयम याती 59 नंबरचा श्लोक आहे. आणि धर्ममेघम इमम प्राहु यामध्ये आलेला आहे. हे पूर्ण समाधी जी आहे, हा या समाधीला त्यांनी धर्ममेघ म्हटलेला आहे. समाधीमध्ये हा धर्ममेघ सहस्राधारांनी अमृताचा वर्षाव करणारा आहे अशी याची स्तुती केलेली आहे. आणि इथे समाधीला हा सहस्राधारांनी वर्षाव करणारा धर्ममेघ असं त्याचं वर्णन केलेलं आहे. अशा रीतीने हा विलक्षण असलेला तत्वविवेक आपल्या जीवनाला निश्चित दिशा देणारा, जीवनाचं ध्येय काय ते आपल्याला सांगणार. ते ध्येय आपण पहिल्याच दिवशी बघितलेलं आहे. ते आता काही आपण त्याचा विचार अगोदरच झालेला असल्यामुळे पुन्हा इथे करू नये. अशा रीतीने हा तत्वविवेक स्वामी म्हणतात अभ्यास करा. आणि काय परमं पदम मला प्राप्त करून घ्या. प्राप्नोती परम पदम न चिरात, ताबडतोबच आपल्याला त्या फलाची प्राप्ती होईल. अशा रीतीने हा तत्वविवेक पूर्ण आपण अभ्यास केलेला आहे आणि विस्तरशा अभ्यास केलेला आहे. तत्वविवेकाचं थोडंसं धावता आढावा आपण अगोदर घेतला आहे, पण इथे आपण काही श्लोकांचे गट करून तिथे आलेला विषय कोणता आहे त्याच्यावर सूक्ष्म विचार करून त्याचं विवेचन इथे बघितलेलं आहे. अशा रीतीने हा तत्वविवेक इथे संपतो. म्हणजे विवेक संपत नाही, विवेक संपत नाही. ग्रंथ रचनाकार जे आहे त्यांचं काय म्हणणं आहे तिथे ते विवेक जन्मभर कधी संपत नाही. सकाळीच बघितलं, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत विवेक जागृतच ठेवावा लागतो. म्हणून विवेक कसा जागृत ठेवायचा हे सांगण्यासाठी हा तत्वविवेक आहे. आणि तो त्याचा अभ्यास इथे पूर्ण होतो आहे. यानंतर आपण थोडं ध्यानदीपाबद्दल चिंतन करूया. विस्तरशः आहे, पुन्हा अगदी सांगतो की ध्यानदीप सार रूपाने आपण अगोदर बघितलं आहे, परंतु सार रूपाने खूप कमी मुद्दे त्यात झाले. थोडेसे अधिक विस्तृत मुद्दे इथे आपण त्याचं चिंतन करूया. ध्यानदीप 9व्या क्रमांकाचं प्रकरण आहे. हे दीप प्रकरणामधलं आहे. पाहिला आपण त्या दिवशी सुरुवातीला अगदी बिलकुल. आणि पूर्ण विवेक करून झाल्यानंतर 5 प्रकरणामध्ये पुढचे जे 5 प्रकरण आहे हे साधन रूप आहे बरं का. पाहिलं याच्यात तर विशेष साधनी भाव आहे. हा ध्यानदीपाला साधनी भावच म्हटलेला आहे आणि हे साधन रूप आहे. हा एक त्यातला मुद्दा त्याही वेळेस आपण बघितलं, महत्त्वाचा मुद्दा आहे अतिशय. तो आपण त्याही दिवशी त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि ह्या ध्यानदीपामध्ये आपल्याला म्हणजे काय म्हणतात त्याला, आपली मुक्ती आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी कुठल्याही स्तरातला तो साधक असू द्या, कुठल्याही अंतःकरणाच्या स्थितीचा काही जरुरी नाही की तो आपल्याला योग शिकलेला पाहिजे किंवा आणखी असं काही नाही. ज्याला तीव्र इच्छा झाली मी कोण आहे हे जाणून घेण्याची किंवा माझा आत्मा काय आहे हे जाणून घेण्याची, त्याला या ध्यानदीपामध्ये कुठेतरी उपासना प्राप्तच आहे. त्याच्यासाठी त्याचा उल्लेख झालेलाच आहे. म्हणून ध्यानदीप या शब्दाचा अर्थ पाहू आपण. हा जो ध्यानदीप जो आलेला आहे 9व्या क्रमांकावर, त्याच्या अगोदर जे 8 झालेले आहे त्याच्या मागचाच कूटस्थ दीप आहे बघा तुम्ही. कूटस्थ दीपाचं सतत स्मरण करून तो जीव मुक्त होतो असं तिथे उल्लेख झालेला आहे. आत्म्याचं जे नेहमी स्मरण करतात त्याला येते. मग आता हे स्मरण कसं करायचं किंवा स्मरण करून जर आपल्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती नाही झाली तर मग काय करायचं त्याचा उल्लेख याच्यामध्ये आलेला. म्हणून ध्यानदीप हे प्रकरण मुख्यत्वे करून काय आहे, उपासना रूप आहे. नंबर 1 ते उपासना रूप आहे.
ते साधन रूप आहे. नंबर 2, ध्यान शब्दाचा अर्थ अभ्यास असा आहे. म्हणून यामध्ये आपल्याला आपल्या स्वरूपाच्या प्राप्तीचा अभ्यास करून घेण्यात आलेला आहे. आपल्याकडून स्वामींनी अभ्यास करून घेतलेला आहे. चौथा नंबर, ह्याचे अधिकारी सगळेच आहेत. अगदी कनिष्ठ, मंद, मध्यम, श्रेष्ठ वगैरे जे काही असते ते सगळे यामध्ये, सगळ्यांना यामध्ये काही ना काहीतरी त्यांना त्यांच्या दृष्टीने इथे उपासना म्हणून सांगितलेले आहेत. आणि ह्या ध्यानदीपामध्ये उपासनेवर जास्त भर आहे. उपासना रूप कर्म जे आहे त्यावर जास्त भर देण्यात आलेला आहे. म्हणून हे सगुण प्रांतातले उपासना आहे. नंतर तीच निर्गुणाची उपासना कशी करावी हेही यामध्ये सांगितलेलं आहे. असा हा एकंदरीत याची म्हणजे पार्श्वभूमी आहे याची. आणि ब्रह्मसाक्षात्काराचं जे अंतरंग साधन आहे, अगदीच नित्यासन, समाधी वगैरे हे जे आहे त्याचाही इथे उल्लेख केलेला आहे. पण त्याचे साधक श्रेष्ठ आहेत, वेगळे आहेत, आणि त्यांच्यासाठी या ध्यानदीपामध्ये हे केलेली आहे. उपासना ती कशी करायची याबद्दलही याच्यामध्ये आलेलं आहे. आणि स्वामींना असं आढळलं की एकंदरीत जे उपासना करतात ते सर्वसाधारण 3 प्रकारचे त्यांचं वर्गीकरण आहे. 3 प्रकारचे. एक ज्ञानाचा अभ्यास करणारे असतात, ज्ञानाभ्यास करणारे. एक योगांचा अभ्यास करणारे असतात. आणि मग हे जे करू शकत नाही दोन्ही गोष्टी, एक तिसरा वर्ग जो आहे तो आपल्यासारख्या प्रापंचिकाचा आहे असं म्हटलं तरी चालेल, तो भक्तीच्या मार्गातून ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी असतात. असे हे सर्वसाधारण 3 वर्ग त्यांनी केलेल्याचे याच्यामध्ये श्लोक आहेत तसे. आणि त्यांचे म्हणून साधनसुद्धा वेगवेगळी झाली आहेत. आपोआपच होणार आहे. अधिकार वेगळे म्हटल्यानंतर साधन वेगळे होणार, उपासना वेगळ्या होऊन पडणार. सगुणाचे कोण उपासक, निर्गुणाचे कोण उपासक, किंवा सगुण निर्गुणापेक्षा आणखी काही तिसरी असेल काही उपासना, त्याचे कोण, हे सगळं यामध्ये स्पष्टीकरण या ध्यानदीपामध्ये स्वामींनी केलेलं आहे. ज्ञानाभ्यास जो आहे याच्यामधला हा चिंतन रूप आहे, चिंतन प्रधान आहे. म्हणून चिंतनशील मन ज्याचं आहे, मुद्दा लक्षात ठेवायचा. खूप आपल्या इथे म्हणजे काही व्यक्ती आहेत ज्यांना चिंतन, ते चिंतनशीलच असतात. कशावरून असतात? रस्त्याने जाताना आपले चांगले परम मित्र असतात, आपण त्यांच्या समोरून जातो, तेही आपल्या समोरून जातात, काय दखल नाही. चिंतनशील असतो तो, डोक्यात त्याचे विचार चालू असेल, समोर काही आपण नमस्कार केला तर जर फार त्याच्या कानात जाऊन जर तिकडे बुद्धीपर्यंत गेला तर ते नंतर थोड्या वेळाने वळून पाहून नमस्कार आपल्याला करतील किंवा करणारही नाही. असे चिंतनशील अंतःकरण असलेले व्यक्ती जे आहेत ते ज्ञानाचा अभ्यास करण्याचे अधिकारी आहेत. त्यांच्यासाठी याच्यामध्ये हे आहे. योगांचा काही आहे अधिकारी, योगांचा अभ्यास करणारे, त्यांच्यासाठी ते ध्यान सांगितलेलं आहे. ध्यानाचा अभ्यास करायला सांगितलेला. योगश्चित्तवृत्ती निरोधा, चित्तवृत्ती निरोध रूप जे ध्यान आहे त्याचं यामध्ये त्यांना अभ्यास करायला सांगितलेला आहे. ते त्याचा करतात. आणि आता हे दोन्ही गोष्टी जे करू शकत नाही, जे मंद अधिकारी आहेत, त्यांना भक्तीचं मार्गातून अनुसंधानात्मक अभ्यास करायला सांगितलं. अनुसंधानात्मक काय करायचं? विठ्ठल विठ्ठल म्हणत बसतो, काही हरकत नाही, पण विठ्ठल विठ्ठल म्हणून तुला जे प्राप्त होईल ना, तेच ज्ञानाचा अभ्यास जो करणार आहे त्यालाही तेच प्राप्त होईल, त्यालाही तेच प्राप्त होईल, काही वेगळं नाही. योगांचा अभ्यास करणारा आहे त्यालाही तेच प्राप्त होईल. येत सांख्ये प्राप्त ते स्थानम तद्देव गैर, भगवद्गीतेने सांगून ठेवलेलं. ते वेगवेगळे काही फलं नाही आहे त्याचे, कोणत्या मार्गाने आले याला काही महत्त्व नाही आहे. मुक्कामाला पोचणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हे असे 3 प्रकारचे याचे जे हे आहेत ते 3 प्रकारचे अभ्यासक आहेत. त्यांच्यासाठी याच्यामध्ये ध्यानाचा अभ्यास सांगितलेला आहे. अनुसंधानात्मक जे करणारे असतात, बरीच जास्त संख्या आहे त्यांची, खूप संख्या आहे. झालं, त्यांना सांगून दिलं, तुम्ही काय करा, विठ्ठल विठ्ठल म्हणता, तुमचं चित्त माझ्यात देऊन द्या फक्त, बस. मत चित्ता मद्गत प्राणा बोधयंती परस्परम कथंतश्च माम नित्यम नित्ययुक्त उपासते किंवा तुष्यंतीच रमंतीच तुष्यंतीच रमंतीच असं आहे श्लोकामध्ये.
ते काय करतात की ते मच्चित्त मद्गत प्राण, माझ्यातच चित्त दिलेलं असते त्यांनी, मद्गत प्राण, माझ्यातच त्यांनी त्यांची सगळ्या काही कर्माचे जे काही पूर्वभूमिक केलेले आहे, म्हणजे ओरिएंटेशन सगळं त्यांचं माझ्यातच झालेलं आहे बिलकुल सगळ्या कर्मांचं. बोधयंती परस्परम, ते सगळ्यांना कोणी भेटलं तर तेच माझ्याबद्दलच सांगतात, माझ्याच बद्दल चर्चा करतात, ते माझ्याच मध्ये चित्त ठेवणारे असतात. आणि असे जे आहे चित्त ठेवणारे कथयंत माम नित्यम, ते मलाच माझ्याच कथा सांगत असतात. ते तुष्यंतीचे रमंतीचे, त्यातच त्यांना संतोष असतो, त्यातच ते रमतात. तत्कथनम तच्चिंतनम अन्योन्यम तत् प्रबोधनम, ते पंचदशी मधला श्लोक आहे बिलकुल. एतत् एक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा, तत्कथनम तच्चिंतनम, बस त्याचीच कथा करायची, त्याचंच चिंतन करायचं. कोणी भेटला रस्त्याने त्याच्याच रामकृष्ण हरी, असं एकत्वाचं ध्यान घेतलेले जे आहे त्यांना सुद्धा तीच प्राप्ती आहे, जी इकडे ज्ञानाचा अभ्यास करून जाणारे आहेत, योगांचा अभ्यास करून जे जाणारे आहेत. आणि हे तिसऱ्या वर्गातले जे आहेत, आपण प्रापंचिक फार जास्त प्रमाणात तिकडे बसतो. कुणी एखादा अधिकारी असेल त्याची गोष्ट नाही आपण इथे सुरू केलेली, पण आपण सर्वसाधारण याच्यामध्ये सुरुवात करावी असा संकेत आहे. आणि कारण आपल्या अंतःकरणात मल आणि विक्षेप दोष अजून पूर्णतः गेलेले नसतात, म्हणून ते जे अधिकारी आहेत ज्ञानाचे आणि ध्यानाचे, त्यांना पूर्वतयारीच खूप आहे. साधन चतुष्टयुक्त संपन्न होणे एवढी अवघड गोष्ट आहे. बिलकुल आत्मानात्म विवेक, वैराग्य, समाधी, षट्क संपत्ती, मुमुक्षत्व, ह्या सगळ्यांचं याच्यात करतानाच आयुष्य संपायले सगळंच हे करताना नाही, हेच खूप दीर्घकाळ करावं लागते. आपल्या अंतःकरणाची शुद्धी कुठल्या प्रमाणात झालेली आहे यावर त्याचे फल सगळे अवलंबून राहतात. म्हणून मग आता काय, हे सगळं करायला एवढा कुठे वेळ आपल्याकडे, आपण तर सध्या व्यस्त मंडळी आहो. मग काय नाही, दुष्यंतीचे रमंतीचे, बस तत्कथनम तच्चिंतनम, अंतःकरणामध्ये याची एक धून सतत सुरू ठेवायची, चालू द्यायची ती. आपण म्हणाल आम्ही नोकरी वगैरे नाही करायची का, काही आमचे धंदे गिंदे सगळे हे तुकाराम महाराजच व्हायचं का, तुकोबा व्हायचं म्हणतात बरं का व्यवहारात. तुकोबांनी कसं केलं तसं, म्हणून विनोदाने ज्याचा धंदा चालला नाही ना तो, त्याला हे असं नाव दिलेलं आहे. अरे धंदा करणं चांगला, तुला तुकोबा व्हायचं का. तुकाराम महाराज जे आहेत की त्यांनी शेतीचा धंदा म्हणा किंवा कुठलाही, ते विठ्ठल विठ्ठल म्हणूनच करायचे. पण मार्गाला पोचले नव्हते, ते म्हणणारे गेले, ते पोचले नाही, पण हे मात्र पोचले विठ्ठल विठ्ठल म्हणून. आणि म्हणून हा अभ्यासही यामध्ये त्यांनी आपल्यासाठी करून घेतलेला आहे. अशा रीतीने या ध्यान याच्यामध्ये ध्यानदीपामध्ये आपल्या अभ्यासाची पूर्वतयारी केलेली आहे. ही प्रस्तावनापर झालेली आहे. आता थोडंसं आज आपल्याला 1 ते 14 श्लोकापर्यंत एक गट आहे, तोच आपण थोडा वेळ तिथे अभ्यासासाठी चिंतनासाठी आपण त्याचा विचार करूया. आणि त्यामध्येच जे स्वामींनी आपल्याला करायला सांगितलेलं आहे त्याचा विचार करूया. ध्यान आणि ध्यानाचे पर्याय सगळे जे आहे ते या ध्यानदीपामध्ये सविस्तर रूपाने आपल्याला सांगितलेले आहे. ते तिन्ही मार्गाचे जे लोक आहेत यांनी कशा प्रकारे आपले ध्येयाला गाठायचं आहे, तर म्हणून त्यांच्यासाठी साधनं काय, त्याच्यासाठी त्या साधनांचा तपशीलवार विचार, त्या साधनात येणारे सर्व प्रतिबंध, त्या साधनात येणारे जे अडथळे जे आहे, आणि समजा अडथळे आले तर कसं त्याचं निवारण करायचं, या सगळ्या गोष्टीचा तपशीलवार इथे केलेला मोठा आहे हा दीप. तसा बरेच श्लोक आहे याच्यामध्ये. आणि म्हणून हे सगळं कसं एक आपल्याला साधन मार्ग आपला परफेक्ट अगदी पूर्ण हे करण्यासाठी या दीपाची सगळ्यात आपल्याला अभ्यास केल्यानंतर खूप मदत होते. आणि सगळ्या स्तरावरचा असल्यामुळे तो सगळ्यांनाच अभ्यासनीय झालेला आहे. आणि त्याच्या पर्यायाची आणि साक्षात्काराची मीमांसा यामध्ये केलेली असल्यामुळे हा जो ध्यानदीप जो आहे हा सर्व साधनी भावाचं शीर्षस्थानी बसलेला आहे, मुख्य स्थानी बसलेला आहे. या दीपाचा जरा सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर पंचदशीचं बऱ्यापैकी आणि इतरही ग्रंथाचं बऱ्यापैकी आकलन होते. पंचदशी ग्रंथाचीच विशेषता ही आहे, आपल्या प्रस्तावनेमध्ये अगोदर झालेलं आहे
कुठलाही शास्त्रीय ग्रंथ ज्यावेळेस आपण वाचतो तर तो एकदम वाचल्यानंतर आकलन होत नाही आपल्याला. त्याची कारणं बघितली आपण, आपल्या अंतःकरणामध्ये मलदोष असतो ना, तर तो मनदोष इतका हे राहतो की समजू देत नाही आपल्याला. बाहेरच्या गोष्टी ज्या आहे ना, व्यवहारातलंच तर कळत नाही. फार दूर झालं, ग्रंथ तर दूर राहिले, व्यवहारातच किती ठिकाणी फसवणूक होते ना आपली, नाही का. व्यवहारच जिथे कळत नाही काय एक धड नाही त्याची परत कुशीशी काय, ते जाऊ दे, तिकडचं तर सगळ्या आनंदी आनंदच आहे. मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की ते अंतःकरणामधला मलदोष जो आहे, हा मलदोष फार आपल्याला सगळ्या प्रकारच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी प्रतिबंध निर्माण करणारा आहे. म्हणून त्याचा सविस्तर विचार सुद्धा यामध्ये झालेला आहे. तो कसा आहे, किती प्रकारचा आहे, त्याचं निवारण कसं करायचं, या बाबतीत याबद्दल इथे स्वामींनी हे केलेलं आहे. सद्गुरूच्या मुखातनं स्वामी सांगतात आहे की महावाक्याच्या श्रवणानंतर, सद्गुरूच्या मुखातून आलेलं जे महावाक्य आहे त्याच्या श्रवणानंतर आपण आता बघितलं की काही जणांना ताबडतोब साक्षात्कार होतो, काही जणांना होत नाही. ते साक्षात्कार होतो ते फार विरळच अगदी. तर ज्यांना होत नाही, म्हणजे समजा आपण उदाहरण करूया आपल्यासारख्या लोकांना, आपण गुरुमंत्र घेतला, अजून आपल्याला साक्षात्कार जर झाला नसेल तर आपण या वर्गामध्ये मोडतो असं समजून इथे आपला विचार त्यांनी विशेष करून मांडलेला आहे. साक्षात्कार का होत नाही त्याचे कारण आपण आताच प्रस्तावनेमध्ये बघितलं. खरोखर अगदी हा पूर्ण हा दीप जो आहे हा खूपच आपल्याला अभ्यासनीय आहे, सगळ्यांना बोलतो. म्हणून त्यांनी सांगितलं की गुरुमुखातून साधन चतुष्टयुक्त संपन्न असलेल्या शिष्याला जरी महावाक्यजन्य विचार सद्गुरूच्या गुरुमुखातून जरी आला तरी काही जणांना साक्षात्कार होतो आणि काही जणांना साक्षात्कार होत नाही. आता ज्यांना होत नाही त्याचं काही त्यांनी हे दिलेलं आहे की काहींच्या बाबतीत श्रवणाची अंतरंग साधना जी आहे ती वाक्यार्थ ज्ञानानंतरही मोक्षप्राप्ती करून देत नाही आणि काहींना करून देते. तर जे देत नाही त्याचा विचार त्यांनी केलेला आहे की का होत नाही. म्हणून जे आपल्याला जर ज्ञान होत नसेल तर ते ज्ञान कुठेतरी अडलेलं आहे ना, नाही का. एकाला होते आणि एकाला होत नाही, याचा सरळ सरळ अर्थ एकच आहे की ज्याला झालेलं आहे त्याच्या अंतःकरणात काहीतरी ज्ञानाला अडवून ठेवणारं नाही आहे. आपल्याला होत नाही, काहीतरी तिथे स्पीड ब्रेकर आहेत, प्रतिबंध आहेत त्याचे बिलकुल. तर ते प्रतिबंधाचा विचार मुख्यत्वे करून यामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. अपरोक्ष ज्ञान न होण्यासाठी जे मुख्यत्वे प्रतिबंध आहेत ते एकंदरीतच 3 प्रकारचे आहेत. 3 प्रकारचे: भूत प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध आणि भविष्य प्रतिबंध. हे 3 प्रतिबंध असतात आणि हे तिन्ही आपल्या अंतःकरणात विद्यमान असतात आणि त्यामुळे आपल्याला सद्गुरूंनी कानात जरी मंत्र दिला तरी ज्ञान होत नाही. मग आता तपासणी आपल्याला आपलीच करावी लागणार आहे, नाही का. सद्गुरूंनी सद्गुरूचं काम करून दिलं आहे, त्यांनी मंत्राचं हे दिलं, आता आपण करायचं, आपलं काम शिल्लक राहते. प्रतिबंध हटवायचे, प्रतिबंध हटवणं भाग आहे. कोणते प्रतिबंध तेही सांगितलं स्वामींनी. भूतकालीन, वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन, तिन्हीचे प्रतिबंध आपल्या याच्यात आहे. मग आता याचं स्वरूप चांगलं भाग पडलं म्हणून तसे श्लोक आले, खूपच व्यवस्थित, अगदी खूपच आहे. प्रत्येक गोष्ट अशी अर्धवट सोडलेलीच नाही कुठे अगदी, आणि संपूर्ण आपल्याला त्याचं आकलन होईल ही व्यवस्था या दीपामध्ये केलेली आहे. मग भूतकालीन प्रतिबंध म्हणजे काय, भूतकालीन प्रतिबंध समजूनच घ्यावा लागेल. त्याच्या संबंधी त्यांनी एक दृष्टांत दिला. पहिले तो दृष्टांत पाहू, म्हणजे भूतकालीन प्रतिबंध आपल्याला लक्षात येईल. एक राजा होता आणि ह्या राजाला खूपच असं वाटलं की आपल्याला आता म्हणजे त्याला काय विरक्ती आल्यासारखं वाटलं आणि विरक्ती आल्यामुळे त्यांनी आपल्याला पोराला बोलवलं की बाबा तू राज्य सांभाळ, आता मी संन्यास घेतो. तत्कालीन विरक्ती आपल्याला खूप जणांना खूपदा येते बिलकुल, पण आपली विरक्ती टिकत नाही. असंच काहीसं त्या राजाबद्दल झालेलं असावं. पण त्यांनी काय केलं की राज्य केलं पोराच्या हवाली आणि नाही आता मला संन्यास घ्यायचा.
संन्यासाचे कपडे वगैरे सगळे घातले. आणि पूर्वी गुरुकुल खूप राहायचे, खूपच गुरुकुलं राहायचे. म्हणजे प्रत्येक राज्यात त्यांना राजाश्रय होता. मुख्य म्हणजे राजाश्रय असल्यामुळे ते तिथे जे शास्त्राचा अभ्यास करणारे आहे, खरोखर पूर्ण अभ्यास बरं का, वेदांचा अभ्यास करणारे गुरुकुल होते. हे राजे महाराज तिथे गेले, एका सद्गुरूला शरण गेले वगैरे वगैरे, ते त्यांच्या आश्रमात राहायला लागले. सद्गुरूंनी सांगितलं, पाहिलं त्याच्या अंतःकरणाची परिस्थिती, त्यांच्या लक्षात आलं आहे. त्यांना सांगितलं काय, एकच गोष्ट आहे सांगण्यासारखी सद्गुरूंनी, जर अंतःकरण शिष्याचं तयार नसेल तर जाऊन तप कर, जा आणि तप कर. तैत्तिरीय उपनिषदामध्ये काय त्याच्यामध्ये त्याला सांगितलं, महाराज मला आत्मसाक्षात्काराचा अनुभव झालेला नाही अजून. अच्छा अच्छा, इथे 1 वर्ष ब्रह्मचर्य सांभाळून तू तप कर, अशी ते कथा आहेत ना त्या. आणि तुला ब्रह्माचा अनुभव येईल. 1 वर्षानंतर आला तो. काय तुला अनुभव आला? मनोब्रह्मेती वेजानात वगैरे वगैरे आहेत त्या सगळ्या श्रुती आपल्याला माहीतच आहे. मन हेच ब्रह्म आहे असं मला कळलं. अच्छा, असं कळलं का? जा पुन्हा वर्षभर अभ्यास कर. बस हेच या राजाच्या बाबतीत घडलं. जा तिथे थोडं 1 वर्षभर अभ्यास कर. त्या राजाची वर्षभर फार झालं, पण त्याचं काही त्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. त्याचं आपल्या राणीवरच खूप प्रेम होतं, आणि म्हणून धावून धावून जेव्हा अंतःकरण एकाग्र करायला जायचं, त्याला राणीच दिसायची बिलकुल. ती राणी जिवंत नव्हती. ती जिवंत नसल्यामुळे आणखी जास्त दिसायची. 1 दिवस, 2 दिवस, 8 दिवस, महिनाभर हे काही असं केलं त्यांनी. त्यांच्या लक्षात आलं की काही आपलं काही एक काम नाही आहे. सद्गुरूकडे गेलं, काय होते रे बाबा? काही नाही महाराज, मला हे असं असंच होते, मला राणीची आठवण येते. हां बरोबर. त्याला तिला सांगितलं नंतर सद्गुरूंनी, आपल्याला मुद्दा इथे बघायचा आहे की त्याचा भूतकालीन जो प्रतिबंध होता, भूतकाळामध्ये माझं जर एखाद्या गोष्टीवर खूप आसक्ती जडली असेल ना, तर ती आसक्ती मला भविष्यकाळातही प्रतिबंध रूपाने काम करत असते अंतःकरणामध्ये. ज्ञान होऊ देत नाही, हा मुद्दा लक्षात ठेवायचा. आपल्या ज्ञानाचं प्रतिबंध म्हणून ते काम करते. आणि म्हणून या राजाला आपल्या लाडक्या राणीची आठवण आली, आणि तो आत्मसाक्षात्कारापासून वंचित होत होता. मग त्याला खूप वैराग्य वगैरे तपश्चर्या करायला लावली. वैराग्य, समाधी, षट्संबंधी वगैरे ते नेहमीचे जे आपले हे आहेत साधन चतुष्टयुक्त संपन्न केलं त्याला पूर्ण. मग नंतर पुढे तीच चॅनल आहे, दुसरी काहीच नाही. शास्त्रशुद्ध चॅनल तीच आहे. आपण इथे बघितलं की भूतकालीन प्रतिबंध आहे, वर्तमानकालीन प्रतिबंध असतात. वर्तमानकालीन प्रतिबंध 4 प्रकारचे आहेत. 4 प्रकारे ते काम करतात. पहिला प्रतिबंध आहे विषयासक्ती 1, दुसरा बुद्धिमांद्य, तिसरा कुतर्क, आणि चौथा विपर्यय दुराग्रह. असे हे 4 प्रतिबंध वर्तमानकालीन आहेत, जे आपल्या सगळ्यांना नेहमीच त्रास देत असतात. खूप मोठा हा प्रतिबंध आपल्याला छळतो. आपण जी शंका समाधानाचं आपलं जे सेशन आहे की नाही, त्याचं कारण हा प्रतिबंध आहे. मुख्य कारण हा प्रतिबंध. खूप आपण अभ्यासाला लागलो की त्याचंही जोरात काम सुरू होऊन जाते तिकडे. बिलकुल त्याचंही काम जोरात सुरू होऊन जाते. कुठल्याही गोष्टीला आपण निरोध करूया ना, तर त्याला प्रेशर होते. पाण्याला जर तुम्ही अडवलं तर त्याच्यात हायड्रॉलिक प्रेशर निर्माण होते. हो आहे ना, सगळ्या विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना माहीत आहे केवढं होते. हायड्रॉलिक प्रेशरने केवढे मोठमोठे कामं होतात, विद्युत निर्मितीपर्यंत होतात. निरोध करण्यात शक्ती जरूर आहे बिलकुल, पण ते निरोध करण्यासाठी तेवढा जर बांध पक्काने घातला तर तो वाहून घेऊन जातो आपल्याला. तो बांध आपल्याला वाहून घेऊन जातो. मुद्दा लक्षात घ्यायचा आहे इथे की जे वर्तमानकालीन जे प्रतिबंध हे 4 प्रकारचे आहेत. त्यातला पहिला विषयासक्ती. विषयासक्ती आपल्याला काही फारसं खूप वळण आहे, एका जन्माचं नाही. सकाळीच आपण बघितलं, अखंड आपलं विषयामध्येच वावरणं सुरू आहे. शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध
या पाची याच्यातून हिंडून फिरून थाकलो की रात्री येऊन झोपतो आपण. कुठेतरी आपलं करमणुकीचं एक साधन करायचं, तिथे जाऊन बसतो, त्यांनी सुद्धा कंटाळा येतो. तिथे विषयांचा हा धर्मच आहे. विषय कधी आनंद देऊ शकतच नाही. विषयामध्ये जर आनंद असताना कशाला हे शास्त्र निघालं असतं. आपल्या सगळेच आपण आनंदाला प्राप्त करून दिलं. विषयात आनंद नाही, कारण ते जड आहेत, माईक आहेत, पंचमाभूतांनी बनलेले आहेत. पंचमाभूतानं मायेने बनलेले आहेत. माया असं जड दुःख रूप आहे, म्हणून तिथे विक्रीला 3च पदार्थ आहेत. आपण सकाळीच बघितलं. बस ते 3 याच्याशिवाय चौथा पदार्थ तिथे मिळत नाही. आणि आपली तर आसक्ती विषयांमध्येच आहे. सगळं विषयामध्ये आसक्ती आहे. पहा, अगदी बारीक चिंतन करून एखादी चांगली कार जर घेतली ना, तर ती आपल्याला सुख देण्याच्या ऐवजी अंतःकरण आपलं व्याकुळ करून सोडते जास्त. ज्या दंपतीला एकुलता एक मुलगा असतो, मुलगा आहे किती आनंदाचा विषय आहे, पण अहो रात्र ते त्या मुलाच्या चिंतेमध्ये असतात. याला काही झालं नाही पाहिजे, हा कुठे गेला नाही पाहिजे, याला ऊन नाही लागलं पाहिजे, याला सर्दी नाही झाली पाहिजे, याचा अपघात नाही झाला पाहिजे. म्हणजे तो बाहेर जायला निघाला ना, तर त्या आईवडिलांना त्याला जे सूचना देतात ना, ते या चिंतेतून देतात. कानाला फडकं बांधून जा, छत्री घेऊन जा, तुला हे होईल. तर हा मुलगा आनंदाचा विषय झाला की चिंतेचा विषय झाला, असंच आहे. शेवटी शास्त्र तर असंच म्हणते. शास्त्र शेवटी हेच म्हणते, ही जी आपली संतती आहे ना, ही आनंदाविषयी चिंतेचाच विषय आई वडिलांना जास्त असतो. आहे की नाही पहा बरं. आपलं सगळं जीवनही मुलांसाठी जगणं सुरू आहे ना. हो काय बाकी त्यांच्यासाठी जगणं सुरू आहे, त्यांची चिंता करणं सुरू आहे. हे विषय आनंद देऊ शकत नाही. हा मुद्दा त्यातून खरोखर आपण निष्कर्षच काढायला पाहिजे. हे आनंदाचे विषय नाही आहेत. मग काय आता पोरापोरांना हाकलून द्यायचा घरातून, तसा प्रकार नाही आहे. शास्त्र असं कधी विपरीत करायला सांगत नाही, विवेक करायला सांगत. विवेक करायला सांगत. माझं अंतःकरण जे आसक्तीमुळे व्याकुळ होते ना, ते व्याकुळ करणं हळूहळू थांबवू शकतो आपण. पण हे जी आसक्तीचं जी आहे, ते मुळातच आसक्ती आपल्याला मर्यादित करत आणावी लागणार आहे. बिलकुल ह्या विवेकाने की याच्यामध्ये काही सुख नाही आहे म्हणून, हा विवेक आहे. सर्व विषय जे आहेत ते जड आहेत, ते मला सुख देऊ शकत नाही, कारण ते पंचमाभूताचे आहेत. पंचमाभूताचे धर्मच नाही सुख देण्याचं. म्हणून विषयाशी जे व्यवहार होतात ना, ते दुःख. येही संस्पर्शजा भोगा दुःख यो यो नव एव ते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा. विषयाशी व्यवहार जे होतात ना आपले, ते जे भोग घडतात ना, ते दुःखदायक आहे. दुःख यो नव एव ते. मजा आहे. सुखाच्या आशेने तिथे गेलेला जीव, ते भोग तिथे जे होतात, आणि त्याने तो दुःख पदरात पाडून घेतो विषयाशी व्यवहार करून. आणि आपला मुलगा असू द्या, घर असू द्या, गाडी असू द्या, हे विषयांच्या यादीमधले एक आहे. कुणीतरी भोगच दुःखदायक आहे. हो, भोगच दुःखदायक आहे. सुखाची भोग दुःखदायक आहे, इथे दुःखाची भोग तर दुःखदायकच आहे. आणि हे तत्वज्ञान जर आपण लक्षात घेतलं, तर हे विषयासक्ती म्हणून स्वामींनी ती वर्तमान काळाच्या याच्यात टाकलेली आहे. कारण ती अखंड आपल्याला आत्मसाक्षात्कारापासून वंचित ठेवत असते. प्रतिबंध रूपाने काम करते. सद्गुरूचं सांगितलेलं मला कळू देत नाही, त्याचा अर्थ कळला तर अंतःकरणात टिकू देत नाही तो आपल्याला. विषयासक्ती फार मोठा हे आहे बिलकुल. आता याप्रमाणे सगळे उदाहरणं आपण आपल्या याच्याशी जुळून घेऊ शकतो. तर हा आता हे कमी करण्याचे उपाय पुढे येतील. आपण सध्या त्यांच्या व्याख्यावरच मर्यादित ठेवू. आपलं स्वामींनी पुढच्या श्लोकांमध्ये हे कसे कसे नियंत्रणामध्ये आणायचे याचंही त्यांनी तिथे सांगून दिलेलं आहे. विषयासक्ती झाली. बुद्धिमांद्य काय खूपच मजेशीर आहे हा. याचे मजेशीरपणा असा आहे की हा जेव्हा आपल्यामध्ये प्रतिबंध काम करतो ना, तो आहे हेच कळत नाही आपल्याला. बुद्धिमांद्याची सरळ सरळ 4-2 ओळीमधली व्याख्या अशी आहे की बुद्धीला आपल्या हिताचं आकलन न होणे, बस एवढीच. आपल्या हिताचं काय, त्याचं आकलनच न होणे. व्यवहारातलं सांगतो आता. व्यवहार
बुद्धीमध्ये अखंड लोड शेडिंग असणे. लोड शेडिंग आहे ना व्यवहारामध्ये. इथे तरी काही तास असते, आमच्या इकडे 8-8 तास पूर्वी होता, आता नाही आहे. बुद्धीमध्ये असे 4 तास 8 तास नाही, अखंड अंधार. सर्वार्थान विपरीत अंश बुद्धीचा पार्थ तामसी. याला बुद्धी मान्य म्हणतात. न करणे, बुद्धीला हिताचे निर्णयच करणे. हिताचं काय अहिताचं काय हे कळतच नाही. विवेक त्यासाठी करावा लागतो आपल्याला. आपल्याला नाही कळला तर ज्याला कळला त्याच्याकडे जावं लागतं. एवढा तरी विवेक आपल्याला कमीत कमी करावा लागतो. बुद्धिमान्य पुरेसं पुढे येईलच आणखी याचं ज्यावेळेस सविस्तर त्यावेळेस याची उदाहरणं पाहता येतील. तिसरा जो आहे तो कुतर्क. कुतर्क खूप जास्त नाही पण कमी अधिक प्रमाणात आपण सगळे त्याचे बळी आहोतच. आपण व्हिक्टिमच आहोत त्याची. खूप नाही करत आपण कुतर्क, पण तो एक थोडाफार तरी प्रतिबंध निर्माण करेल असे विचार आपल्या ह्याच्यात येतातच अंतःकरणामध्ये. खूप शास्त्रांनी आपल्याला आदेशच दिलाय कुतर्क मुळीच करू नका. तर्कच करायचा आहे तो शास्त्रानुकूल करायचा, श्रुतीनुकूल, श्रुतीच्या अर्थाला अनुकूल असलेला तर्क करावा एवढं त्यांनी सांगितलेलं आहे. पण श्रुतीच्या अर्थाला जिथे विरोध जात असेल तो तर्क करू नये. कुतर्की मंडळी आहे ना, हे काय म्हणतात त्याला, खूप इलॉजिकल म्हणतो ना आपण. ते तर्क म्हणजेच लॉजिक, ते इलॉजिकल होऊनच जातात. त्याच्या संबंधीचे 2 दृष्टांत वाचण्यात आलेले ते पाहू आपण, म्हणजे आपल्या लक्षात येईल कुतर्क कसा काम करतो. आपलं अकॅडमिक क्वालिफिकेशन कितीही जास्त असू द्या, काही तिथे फरक पडत नाही. शैक्षणिक आपली बुद्धिमत्ता किंवा आपली शैक्षणिक ज्या पदव्या ज्या आहेत त्या जरी वाढत गेल्या तरी ह्या अंतःकरणाचे हे जे दोष आहे याच्यावर कधी कधी काही परिणामच होत नाही त्याचा, बाह्य याचा. कुतर्क, एक शिक्षक आणि त्याची टीम हे शहरातले राहणारे बरं का. तेल कसं निघते हे पाहायचं होतं त्यांना. बरं, घाणीमध्ये तेल कसं निघते ना हे पाहायचं होतं त्यांना. ते पाहण्यासाठी खेड्यात गेले. आता हे शहरी संस्कृतीमध्ये अर्बन ओरिएंटेशन झालेले लोक सगळे अंतःकरणात आपलं जर खरोखर शुद्ध नसेल ना तर हे प्रकार त्या अशा व्यक्तीच्या अंतःकरणात जास्त होतात. गेले ते खेड्यामध्ये, तिथे तेल घाण्या पूर्वी खेड्यामध्ये राहायच्या, अजूनही आहेत काही ठिकाणी. तेल घाण्या माहिती आहे ना आपल्याला. तो एक घाणी असते, त्याला एक बैल जुंपलेला असतो आणि तो गोल 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 फिरत असतो आणि ते त्याच्यामध्ये काय दाणे वगैरे टाकून त्याचं तेल काढत असतात. तर त्यांनी गावात जाऊन विचारलं का तुमच्या गावामध्ये तेल काढण्याची हे आहे का कारखाना. ते म्हणे कारखाना वगैरे नाही, पण आमची ते एक तेली आहे तो तेल काढतो. कुठे आहे तो? तिथे गेले हे सगळे शिक्षक आणि त्याचे 2-4-5 शिष्य जे काही. त्याला विचारलं तुम्ही काय करता? तर तो म्हणे बाबा मी तेली आहे, माझा व्यवसाय तेल काढण्याचा आहे. असं का? मग तुमचा कारखाना कुठे आहे? कारखाना वगैरे नाही, हे पाहिजे आतमध्ये. ते आवाजच येतो त्यांना, हे आतमध्येच तेल तेल इथेच काढता तुम्ही? हो. मग आम्हाला दाखवा ना कसं काय तेल काढत. चला, घेऊन गेला त्यांना आतमध्ये. कुठलंच व्यवस्थित तर्क करण्याची सवय नसेल तर कसे प्रश्न विचारले जातात. शहरात तुम्ही किती दिवस राहा, हे क्वालिफिकेशन हे करा. याचं उत्तम उदाहरण आहे की अंतःकरणात कुतर्क कसे कायम असतात. त्याला विचारायला सुरुवात केली त्यांनी, तेल कसं काढतं मग तुम्ही? हे काय? तुम्ही हा बैल आहे की नाही, या बैलाला बांधलं आणि हा असा फिरत राहतो की इथे मी दाणे टाकलेले आहे काही, ते करकर करकर आवाज होतो त्याचा, ते तो बैल फिरत असतो याच्यातून तेल निघतो. अच्छा अच्छा. तर बैलाच्या डोळ्याला कामावर ते झापड बांधलेली. आपण कुतर्क पाहतोय का? तेल कसं निघते हे पाहायला आले आहेत ते. प्रश्न कोणते विचारणं आहे तेही बघून घ्या. त्या बैलाच्या डोळ्याला झापड का आली? तर काय गोल गोल बैल फिरतो ना, म्हणून त्याला कदाचित
ते गोल गोल फिरल्यामुळे एक घेरी आल्यासारखं होते ना, म्हणून त्याच्या डोळ्याला बाजूचं काही दिसू नये म्हणून एक झापड बांधलेली आहे. अच्छा, तुम्ही आता बाहेर बसलेले होते आणि समजा हा बैल फिरता फिरता थांबला तर तुम्हाला कसं कळते? कसं कळते? तो म्हणतो मी त्याच्यासाठी की त्याच्या गळ्यात एक घंटी बांधली आहे आणि ती बरोबर त्याच्या पायापर्यंत ती अशी केली आणि तो जेव्हा चालतो तेव्हा ती घंटी वाजत राहते आणि घंटीचा आवाज बंद झाला की मला कळते म्हणे की तो बैल थांबलेला आहे म्हणून. बरं, मग याच्यात हे जे तुम्ही दाणे टाकले हे सगळे पूर्ण ते दाणे याच्यातले संपले हे कसं कळते तुम्हाला? तर तो म्हणतो ते त्याचा जो आवाज आहे की त्याच्या आवाजात बदल होतो. दाणे टाकले असताना घाणीमध्ये जो आवाज येतो ते सगळे दाणे एकदा त्याचं ते पूर्ण पीठ झाल्यानंतर त्याचा आवाज बदलतो म्हणून येतो. तिसरं एक त्याला काय म्हणतो की हा बैल म्हणे जागच्या जागेवर थांबला, नुसतेच पाय असे असे करत राहिला. ते कसं तुम्हाला कळते? आता हे प्रश्न फार मोठ्या एका काय म्हणतात त्याला आपल्याला काहीतरी विडंबन करणारे आहेत असं त्याच्या लक्षात आलं त्याच्या. आणि त्यांनी एकच उत्तर दिलं की हा बैल सुशिक्षित नाहीये म्हणून. आपण कुतर्क पाहणार आपल्या तेल काढायचं शिकायला जाण्यासाठी तुम्ही तेल काढणं कसं आहे, त्याच्यात कायचं पर्सेंटेज किती तेल आहे वगैरे वगैरे याचा अभ्यास करण्याच्या ऐवजी हे एक उदाहरण. आणि दुसरं एक उदाहरण दिलं. हे अशीच एक टीम आणखी पुन्हा गेली खेड्यामध्ये. उदाहरण फार मजेशीर आहे, म्हणजे आपल्या लक्षात येते आपल्या कुतर्क कसे कार्य करतात प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये. ते होते ॲग्रिकल्चरल ग्रॅज्युएट होते ते शिक्षक आणि त्यांची टीम पाहायला काय गेले, भुईमुगाचं पीक कसं असते हे पाहायला ते खेड्यात गेले. बरं ठीक आहे, खेड्यातच भुईमुगा पेरल्या जातात, शहरात तर कुठे नसते म्हणून जाणते योग्य आहे त्यांचं. गेले, त्यांना कळलं एका व्यक्तीच्या शेतामध्ये भुईमुग पेरलेला आहे. गेले त्याच्याकडे, अहो दादा आम्हाला थोडंसं माहिती पाहिजे आहे, हे भुईमुगाचं पिकासंबंधी तर तुम्ही सांगता का? सांगतो ना म्हणे. तो घेऊन गेला बिचारा. ते खेड्यातले लोक तसे आदर तितके करणारे असतात, खूप चांगले. त्यांनी अगोदर काय त्याचा आदर सत्कार केला, तिथे पाणी वगैरे सगळं दिलं, चहा पाणी काय झालं आणि घेऊन गेला शेतात. झाले यांचे प्रश्न विचारायला सुरुवात केली. हे भुईमुगाचं झाडं जे आहेत किती दिवस झाले यांना पेरणी करून? तो म्हणे हे झाले चांगले आता, आणि साधारणतः एक 15-20 दिवसात आता हे पीक तयार होईल आमचं. अच्छा अच्छा, पण का याचे पानं तर पिवळे होऊन पडले, आता हे सडणार नाही का? हे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट लोक आणि मास्तर विचारून राहिले बरं का प्रश्न. तर तो म्हणे नाही, याचे पानं ज्यावेळेस पिवळे होतात ना त्यावेळेस असं समजायचं की शेंगा लागलेल्या आहेत याला, आणि शेंगा लागले असतात. साधारणतः असं लक्षात आलं की थोडेसे पिवळसर झाले की मग आम्ही त्या शेंगा तोडून घेतो आणि हे करतो. तुम्ही तर शेंगाच तोडले नाही अजून. हो म्हणे शेंगा तोडू आता, एक 8-10 दिवसात थोडंसं हे मिळाले. त्या शिक्षकांनी एक प्रश्न विचारला, असं कसं म्हणता तुम्ही, बाजारात तर शेंगा आलेल्या आहेत. इलॉजिकल, टोटली इलॉजिकल, इररिलिव्हंट, इररॅशनल, सगळे इर लावून जे काही असतात ते. बाजारात शेंगा आल्या तर तो म्हणे की सगळ्यांनी एकाच दिवशी पेरणी केलेली नाहीये, सगळ्यांच्या शेंगाचं पीक आहे की नाही वेगवेगळ्या वेळा म्हणजे पिवळं पडत चाललं तुम्ही म्हणता हे. आणि का म्हणे आम्हाला एकही शेंगा नाही दिसत याच्यात. हा दुसरा सगळ्यात मोठा इलॉजिकल. तुम्ही सांगता मी शेंगा 8 दिवसांनी आणणार आणि ते म्हणून एकही शेंग नाही दिसत, असं कसं येतील शेंगा 8 दिवसाला? आता त्या तो जो आहे की नाही त्याला मोठं यांचं काय क्यू आली खरं म्हणजे. काय करेल ॲग्रिकल्चरल ग्रॅज्युएट लोक जर असे शिक्षक आणि टीचर असे आणि शिक्षक विद्यार्थी असे प्रश्न विचारून राहिले, तो बोलला काहीच नाही. तो फक्त पहा माझ्याकडे गेला आणि एक झाड उपडलं त्यांनी. त्या झाडाच्या मुळाशी खूप छान 5-50 शेंगा लागलेल्या होत्या. झालं ते पाहिलं त्यांनी. ॲग्रिकल्चरल ग्रॅज्युएट शहरामध्ये शिकले, बेसिक गोष्टी माहीत नाही आणि चालले तर्क करायला. या 2 गोष्टी ज्या आहेत यावरून कुतर्क काय आपल्याला समजेल. आपल्या जीवनामध्ये असे कुतर्क होतात, आपण करतो, याचं फल काय होते
की आपण आपल्या ध्येयापर्यंत जाण्याला हेच कुतर्क आपले प्रतिबंध रूपाने काम करून जातात आणि म्हणून आपल्याला हे होत नाही. तिसरा विपर्यय दुराग्रह. विपर्यय म्हणजे शास्त्राने जी गोष्ट यथार्थपणे जी सांगितलेली आहे त्याच्या विरोधातच आपली धारणा करून घ्यायची. शास्त्राने जे यथार्थ सांगितलेलं आहे त्याच्या विरोधात विपर्यय. आणि नुसतीच धारणा नाही करायची तर ते बिलकुल तसंच आहे याबद्दल आग्रह धरायचा, दुराग्रह. शास्त्राने जे केले सिद्धांत त्याच्या विरुद्ध धारणा आणि ते तसेच आहे याचा आग्रह करा. आणि हा तर आपल्या सगळ्यांच्या ह्याच्यात, आपण म्हणाल की आपल्या ह्याच्यात नाही, आपण सगळे त्याने ग्रस्त आहोत. थोडक्यात एक उदाहरण पाहू आणि आपण पुढे जाऊया. थोडक्यात अगदी उदाहरण पाहू, एकच उदाहरण पाहूया, जास्त उदाहरणं पाहू नये. त्यामुळे खात्री पडेल की ते सगळे आपल्यामध्ये आहे म्हणून. शास्त्राने काय सांगितलं की जीव हा आत्मरूप आहे, बरोबर आहे ना? हे शास्त्राचं विधान आहे. मला जे अनुभूती आहे ती मी आत्मरूप आहे ही नाही आहे, मी देहरूप आहे ना अशी. मी देह आहे असं कोणाला वाटत नाही, असं कोणीतरी सांगा. अखंड 24 तास जे काही माझे कार्यक्रम आहे त्या एका या केंद्रभूत झालेली ही जी कल्पना आहे मी देह आहे त्या भोवती फिरत आहे. क्षणभरही आपण त्याला सोडू शकत नाही. बस देहोहम ही मूळ प्रेरणा आहे आपली सगळ्यांची. हा झाला ना विवर. शास्त्र म्हणते तू देह नाही आणि मी म्हणतो मी देह आहे. बरं ठीक आहे म्हटलं तर म्हटला दुराग्रह आहेच की नाही आपला. 24 तास मला एक सेकंद सुद्धा वाटत नाही मी आत्मा आहे. एक सेकंद नाही वाटत मला मी आत्मा. असा हा दुराग्रह. म्हणजे एवढं उदाहरण पाहून आपण पुढे जाऊया. अशा रीतीने हे वर्तमानकालीन 4 प्रतिबंध आहे. एक भविष्यकालीन सुद्धा आहे. भविष्यकालीन प्रतिबंधाचं साधं उदाहरण आहे, आपण खूपदा ऐकलेलं आहे की ज्ञान झाल्यानंतर जे विशेष प्रारब्ध जे असते ते भोगण्यासाठी किंवा ज्ञान होण्याच्या अगोदर सुद्धा आपली खूप हे झालेलं आहे, साधना झालेली आहे. ज्ञानच होण्याचं फक्त बाकी आहे किंवा ज्ञान झाल्यानंतरही. दोन्ही उदाहरणं घेतली तर काही फरक नाही पडत. पण शेष प्रारब्ध आहे आणि ते शेष प्रारब्ध भोगण्यासाठी मला देह घेऊन यावे लागतं. आपल्या शास्त्रामध्ये प्रसिद्ध उदाहरण आहे वामदेवांचं. त्याचं एकाच जन्मामध्ये ते भविष्यकालीन प्रतिबंध संपला. जड भरताचं 3 जन्म घ्यावे लागले त्याला. 3 जन्म घ्यावे लागले त्याला. असे पुष्कळ उदाहरण आहे. शेष प्रारब्ध शिल्लक राहिलं असेल तर ते आपल्याला जन्माला घालतच, कारण तो सुटलेला बाण आहे, हा त्यातला मुद्दा. अशा रीतीने हे सगळे भूतकालीन, वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन प्रतिबंध मला माझ्या या ध्येयापर्यंत जाऊ देत नाही. आणि हे प्रतिबंध आहे म्हणून गुरुनी माझ्या कानात सांगितलेल्या वाक्याचं मला अर्थाचं अनुभव येत नाही. आणि प्रतिबंध हे सगळ्यांनी हटवायचे आहे. कारण काय? हे सगळ्यांनी याच्यासाठी हटवायचे की ते हटवल्याशिवाय मला पुढचे मार्गच नाही उपलब्ध आहे. म्हणून आता सगळा परमार्थ जो आहे ना तो तसाही परमार्थ हा नुसता जास्तीत जास्त हे रस्त्याचे सगळे प्रतिबंध हटवण्यारूपच आहे. ते हटवण्यारूपच आहे. आपलं जे ध्येय आहे ते काही पुढे वेगळं असं निर्माण होत नाही. ते स्वयंसिद्ध आहे. आत्मा काही कुठून शोधून आणावा लागत नाही. तो नित्य विद्यमानच आहे, नित्य प्राप्तच आहे. तो सर्वत्र व्यापून आहे. त्याला कुठून आणणार आहे? पण त्याच्यापर्यंत मी ज्या मार्गाने चाललो ना त्या मार्गामधलेच अडथळे खूप आहे. गाडी माझी शेवटच्या स्टेशनला पोहोचत नाही आहे. हे अडथळे या याच्यामध्ये स्वामींनी आपल्यासमोर ठेवलेले आहे. आणि आता हे अडथळे लक्षात आल्यानंतर ह्या ध्यानदीपामध्ये उपासना रूप जो भाग आहे त्याचं खूप छान वर्णन आलेलं आहे. याच्यामध्ये उपासना करायला सांगितलेलं आहे. विशेष करून अथर्ववेदातील तापनीय उपनिषद जे आहे, पूर्व तापनीय आणि उत्तर तापनीय असे 2 प्रकारचे जे उपनिषद आहे त्यामध्ये उपासना खूप सांगितलेल्या आहे. ह्या सर्व उपासना मला ज्ञानाच्या अधिकाधिक जवळ नेणाऱ्या आहेत. म्हणून त्या उपासनांचा सुद्धा यांनी स्वीकार केला आणि स्वामींनी त्या उपासना रूप आपल्याला कसं काय करायचं आहे आपलं ध्येयप्राप्तीसाठी, त्या उपासना कोणत्या आहे त्याचं विवरण केलेलं आहे. ते सगळं विवरण आपल्याला जवळजवळ 1 ते 14 क्रमांकाच्या श्लोकामध्ये आढळते. त्याचं सार रूपाने आपण बघू. म्हणजे आज आपल्याला
ध्यानदीपाचं थोडं तरी चिंतन केलं हे आपल्या पदरी पडेल. सगळ्यात पहिले स्वामींनी संवादी भ्रम आणि विसंवादी भ्रम ह्या संकल्पना आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत बरं का. संवादी भ्रम आणि विसंवादी भ्रम व्याख्या आपल्या सगळ्यांना माहीत आहे, तर झालेलं आहे. पण संवादी भ्रम कशाला म्हणतात आणि विसंवादी भ्रम, भ्रमच आहे, भ्रम काही वाटच नाही, पण एक संवादी आहे, एक विसंवादी आहे. मला जेव्हा माझ्या ध्येयाच्या बद्दलचं काहीतरी नेमकेपणाने माहीत नसतं, जेव्हा एखादी गोष्ट नेमकेपणाने माहीत नसते ना, तेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल जे संशय निर्माण होतात. नेहमीच लक्षात ठेवायचं आहे ना, अगदी बिलकुल जी गोष्ट कधीच पाहिली नाही त्याच्याबद्दल संशय येतात आपल्या मनामध्ये. आणि मग तेच संशय भ्रम, संशय म्हणजेच भ्रम, संशय म्हणजेच भ्रम, संशयाला भ्रम समानार्थी शब्द आहे, काही वेगळ्या अर्थाने नाही येतो. तर हे जे भ्रम आहे हे दोन प्रकारे स्वामींनी सांगितले आहे, एक संवादी आणि एक विसंवादी. संवादी भ्रम शास्त्राला मान्य आहे, मुद्दा त्यातला संवादी भ्रम शास्त्राला मान्य आहे. विसंवादी भ्रमाने आपल्याला जे ध्येय आहे त्याची प्राप्ती होत नाही. संवादी भ्रमाचे त्यांनी जे उदाहरणं दिलेली आहे ते पाहू आपण. संवादी भ्रम कशाला म्हणायचं की तो भ्रमच, वादच नाही. पण कधी कधी असं होते की 2-3 दिवसापूर्वी आपल्या या प्रवचनाच्या योगात एक दृष्टांत आला आहे बघा तुम्ही, की समोरून येणारा व्यक्ती नाही का, ती पण आपल्या डोळ्याला नेमकं जिथे ती व्यक्तीची पूर्ण ओळखता येईल या तेवढ्या त्या पट्ट्यामध्ये तो आला नाही, थोडासा बाजूला आहे, पण तो येताना दिसतो. वाटते मनामध्ये कोणतरी हे रामराव आहे किंवा श्यामराव आहे काहीतरी, नाही का. असं आपण उदाहरण घेतलं, श्यामराव आपला मित्र असतो, रामराव नसतो. येतो तो थोडासा जवळ राहायचो, मग वाटते अरे पहिले वाटलं होतं की रामराव आहे, आणि जवळ आल्यानंतर रामरावच निघतो. तो रामराव असण्याबद्दलचा पहिले संशय होता आपल्या अंतःकरणामध्ये, पण जवळ आल्यानंतर मात्र तो रामरावच निघाला, म्हणून मी त्याच्याबद्दलचा घेतलेला संशय खरा निघाला की नाही. आहे भ्रमच, आहे संशय, पण तो खरा निघाला. याला संवादी भ्रम म्हणतात. घेतलेला संशय, घेतलेली त्याच्याबद्दलची मी हे केलेली इष्टवस्तू प्राप्तीसाठी त्याच्या संबंधित मी जो विचार केला तो जरी भ्रमरूप असला, पण ती इष्टवस्तूच जर तिथे असेल आणि ती मला प्राप्त होत असेल तर त्या भ्रमाला संवादी भ्रम म्हटलेला आहे. आणि हा संवादी भ्रम आपण अखंड आपलं त्याच्याशी व्यवहार सुरू आहे. ते संवादी भ्रम जर नसतात आपले व्यवहार बंद पडण्याची वेळ आली असते. विशेष करून हा संवादी भ्रमाचा आश्रय करून आपण या पूजा अर्चा वगैरे सगळी तिथेच करतो. त्या सगळ्या पूजेमध्ये धातूच्या मूर्ती असतात नाही का, धातूच्या मूर्ती आहे, काष्टाच्या, धातूच्या वगैरे. शंकराची पिंड आहे, शिलेची पिंड आहे, त्यामध्ये शंकर आपण आरोपित करतो की नाही, करतोच ना. आणि ज्यांनी शिलेच्या पिंडीमध्ये शंकर आरोपित करून खूप आराधना केली आहे, खूप आराधना केली, त्यांना शंकराची प्राप्ती झाल्याची अनेक उदाहरणं आपल्या शास्त्रामध्ये मिळतं. त्याला शंकर करून पाहू आपण, पण आपल्याला निश्चित मिळेल. मग शिला कुठे शंकर आहे, पण शिलेमध्ये मी भ्रमाने शंकर आरोपित केला आणि तिथे शंकर आहे या भावनेने मी, जसं ते रामराव आहेत या भावनेनेच मी गेलो, मला रामराव तिथे प्राप्ती झाली. हे सगळ्या ज्या मूर्ती ज्या आहे आपल्या देवामधल्या ते संवादी भ्रमाची उदाहरणं आहेत. सगळे आपण देवतांचं त्यावर हे करतो, प्रतिष्ठापना करतो आणि ते तिथे आहेत हे आपण निश्चितपणे मानतो. ते आपल्याला प्राप्त होतात. संपलं आपलं काम, संपलं. भ्रम असो का, भ्रमाच्या आधाराने आपल्याला जर सत्य वस्तूची प्राप्ती होत असेल तर त्या भ्रमाचं काय धन्यवादच द्यायचे त्याला. बिलकुल त्याला धन्यवाद देण्यासाठी जे शब्द आहेत ते संवादी भ्रम आहेत. तेच त्याचे संवादी भ्रम म्हणतात. आणि असं न करून जर प्राप्ती झाली नाही तर तो विसंवादी भ्रम. आपल्या पुस्तकांमध्ये जे उदाहरण दिलेलं आहे ते, एक व्यक्ती रस्त्याने चालला होता आणि त्याला उदाहरण पाहिलं आपण, समोरच्या घरातून खिडकीतून अशी काहीतरी उजेड आल्यासारखं दिसलं. तो त्या प्रभेला, त्या उजेडाला रत्नाचा उजेड समजला आणि त्याला वाटलं इथे रत्न आहे. प्रभा तर रत्न नाहीच आहे. त्या प्रभेच्या म्हणजे रत्नाच्या प्रभेला तो रत्न समजला. हा तर त्याचा भ्रम आहे ना.
परंतु तिथे ही प्रभा रत्नाची आहे, या बुद्धीने तो तिथे गेला, रत्न मिळालं, समाधीभ्रम. दुसरा एक चालला होता, त्या घरातून दिव्याचा उजेड आला आणि त्या दिव्याच्या उजेडाला प्रभेला तो रत्न समजला. जवळ जाऊन पाहतो तो कंदील, त्याला रत्नाची प्राप्ती नाही, विसंवादी भ्रम. म्हणून समाधीभ्रम शास्त्राने मान्य करून दिलेले. आपण बघितलं उदाहरण, हे सगळे आपल्याला आपल्या इच्छित स्थळापर्यंत पोहोचवणारे आहे. असे समाधीभ्रम आणि विसंवादीभ्रम 3-4 उदाहरणे याच्यामध्ये दिलेले आहे, ते वाचूनही सहज समजण्यासारखे आहे. आणि उपनिषदांनी या समाधीभ्रमाचा आश्रय घेऊन खूप उपासना सांगितलेल्या आहे. ह्या सर्व उपासना शास्त्राने मान्य करून दिलेल्या आहे. आणि ह्या समाधीभ्रमाचा आश्रय करून शास्त्राने आपल्याला एक फार मोठी उपासना सांगितली आहे. ब्रह्माची उपासना करा, ब्रह्माची उपासना करा. आता ब्रह्म तर निर्गुण, निराकार वगैरे वगैरे सगळे जे त्याचे निषेधात्मक जे आहे त्याचं वर्णन, ते जर लक्षात घेतलं तर कशी उपासना करणार? उपासनेसाठी काही आलंबन पाहिजे, काही मूर्ती पाहिजे. ते सगुण नाहीच आहे, ते निर्गुण आहे, निराकार आहे वगैरे वगैरे सगळंच आहे. मग ब्रह्माची उपासना समाधीभ्रम म्हणून करायची. 2 मिनिटात ती कशी आहे ती पाहून आपण थांबूया. तेवढाच विषय इथे त्यांनी सांगितलं. हे सगळं समाधीभ्रम सांगण्याचा त्यांचा मूळ उद्देश आहे की त्यांना आपल्याला या आपलं ब्रह्मवस्तूची प्राप्ती करून देणाऱ्या उपासना सांगायच्या आहेत, ज्या ज्ञानकांडाला अगदी जवळ असलेल्या ज्या आहेत. ते उपासनाकांड हे ज्ञानकांडाच्या अगदी जवळ आहे, म्हणून त्यांना सांगायची आहे. तर ब्रह्माची उपासना कशी करायची? ब्रह्म तर ते वेद्य नाही, ते ज्ञेय नाही, ते यतो वाचो निवर्तन्ते. वाणीने कळत नाही, डोळ्याला दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, हाताला हात लावून पाहतो तर स्पर्शाला काही कळत नाही. हे सगळं वर्णन आपण कित्येकदा ऐकलं आहे. त्याला उपासनेमध्ये कसं आणायचं, साधी गोष्ट त्यांनी सांगितली बस. हे सगळं शास्त्राने ब्रह्माचं वर्णन केलेलं आम्हाला मान्य आहे. तू कशाच प्रकारे उपास्य नाही आहे हेही मान्य आहे, पण तू जसा आहे तसा तू, आता मी तुला माझ्या उपासनेचं उपास्य करतो. माझ्या उपासनेचं उपास्य कसं आहे की तू उपासने देत नाही, तू निर्गुण आहेस, तू साकार नाही आहेस, तू सगुण नाही आहेस, हे सगळं मला मान्य आहे. पण मी मात्र तुला अशाच रीतीने उपासना तुझी करतोय की तू आहेस तिथे जसा आहेस तसा आहेस. तू कसा आहेस मला काही समजत नाही, पण तू जसा आहेस तसा तिथे आहेस, या भावनेने मी तुझी उपासना करतोय. ही ब्रह्माची उपासना झाली. आणि ही खूप तीव्र भक्ती आहे हो, बिलकुल हा भक्तीचाच मार्ग आहे बिलकुल. आणि तुकाराम महाराजांनी या मार्गाने त्या विठोबाला आणलं, खाली खेचलं बिलकुल, ते ज्या स्थितीत जाऊन बसला. रूपरेखा नाही जे आकार, परवा बघितला आपण, रूपरेखा नाही जे आकार, तो आम्ही साकार भक्ती केला, तो आम्ही साकार भक्ती केला. ही ताकद आहे समाधी भ्रमामध्ये. फक्त आपणच त्याला त्या रेट्याने देतपर्यंत एक कसा नाही. सगळंच जर तू आहे, मुद्दा काय आहे की सगळंच जर तू आहे, कशी उपासना केली तर तुझीच होणार आहे की नाही. आहे म्हणून कारण तर कसा आहे हे माहीत नाही, हे म्हणून केली तरी त्याचीच उपासना होणार आहे. सर्वत्र तोच आहे, हे आपलं वर्म आहे. म्हणून ठरणार शेवटी सगळी ब्रह्मवस्तूचीच, पण ब्रह्माची उपासना ब्रह्म म्हणून करावी. मी तो यजावा मी म्हणून. माऊलीची फार मार्मिक आहे बिलकुल. फुलं आणून कानात भरायची नाही, मी अर्थ सांगतो. उभी आता म्हणत नाही, वेळ नाही. फुलाचा जर सुगंध घ्यायचा असेल तर नाकाने घ्यायचा. आंब्याचा रस खायचा असेल तर जिभेने चाटायचा. करमलं नाही, बराच वेळ होऊन गेला तर आंब्याचा रस जिभेनेच खायचा. परिमळ जो आहे तो नाकाने घ्यायचा. मी तो यजावा मी म्हणून. मग असं करा ना. भलतं म्हणून काय करता, माझी मी म्हणून पूजा करा. आपण त्या परमेश्वराची अशी पूजा करत नाही म्हणून आपल्याला पूजेचं काही फल प्राप्त होत नाही. रामकृष्ण परमहंस कशी पूजा करायची, ते जे वचन आहे शिवो भूत्वा शिवम यजेत, इथपर्यंत त्यांची पूजा केली. संवादी जरी होती तरी ते प्रत्यक्षात उतरले. एवढा मुद्दा आपण लक्षात ठेवूया ध्यान दीपामध्ये.
आणि इथे सर्व ब्रह्माच्या उपासना आपल्याला करायला सांगितल्या आहे. या उपासना मान्यता याच्यासाठी आहे कारण हे श्रुतीने प्रतिपादित केलेले आहे. अथर्ववेदाच्या पूर्वतापनीय आणि उत्तरतापनीय उपनिषदामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. आणि या सगळ्या उपासना ज्या आहे त्या ज्ञानकांडाच्या अगदी जवळच्याच आहे. कर्म उपासना आणि ज्ञान आहे. त्याच्यानंतर फक्त उपासनामध्ये एकच खबरदारी घ्यायची आहे की तिथे चिंतन रूप भाग जास्त पाहिजे. परमेश्वराचं चिंतन रूप, कर्मरूप नको. कर्मरूप भाग अगोदर अटकून जातो आणि तिथे चिंतन रूप सूक्ष्म भाग आहे तो सूक्ष्म असल्यामुळे ज्ञानकांडाला जवळ ठेवून दिलेला आहे. आणि म्हणून ह्या उपासना सगळ्या उपनिषदामध्ये उपासना आहे. खूप उपासना सांगितल्या. अग्नीची ब्रह्म म्हणून कर, याची जलाची ब्रह्म म्हणून उपासना कर, आकाशाची ब्रह्म म्हणून उपासना कर. हे सगळ्या उपासना सांगितल्या. ब्रह्माचीच उपासना ठरणार आहे. आणि अशा रीतीने ब्रह्मतत्वाची उपासना करायची आहे आपल्याला. या ध्यानदीपामध्ये शिकायची आहे ती कशी करायची तेही आपण बघितलं. अशा रीतीने 1 ते 14 पर्यंतच्या श्लोकाचं विवरण बघितलं. त्याचं पुढचं विवरण आता पुढच्या याच्यात होईल. आपण स्वामींना विनंती करू आम्हालाही एखादी उपासना चांगल्या प्रकारे जमेल असं त्यांनी आपल्याला आशीर्वाद द्यावा आणि ते हो म्हणतील या विश्वासाने आपण इथे थांबूया. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय